चलो. सो आजपासून आपण 2025-26 साठी जी काही एक्झाम आहे यूपीएससी आणि एमपीएससी, आता तुमची जी काय राज्यसेवेची एक्झाम होणार आहे, सप्टेंबरमध्ये प्रिलिम्स आहे आणि यूपीएससीची काय नेक्स्ट इयरला प्रिलिम्स होईल. त्याची जी काही मेन्स असेल, आता राज्यसेवेची जी काही प्रिलिम्स होणार आहे त्याची पण मेन्स कदाचित तुमची मार्चच्या दरम्यान वगैरे असेल, फेब्रुवारी मार्चच्या दरम्यान असेल. आणि 26ची परत आणि यूपीएससीची एक्झाम, याच्यासाठी जो काय ॲग्रिकल्चर ऑप्शनल आहे तो आज आपण स्टार्ट करतोय. ॲग्रिकल्चर ऑप्शनल बेसिकली हा यूपीएससी आणि एमपीएससी साठी आपण कंबाईनली घेतो. कंबाईनली घेण्याचं कारण काय आहे, सिलेबस काय आहे, ॲग्रिकल्चर ऑप्शनल घेण्याचा फायदा काय आहे, ह्या सगळ्या गोष्टी आज आपण काय करणार आहोत, ओरिएंटेशन मध्ये बघणार आहोत. तर आजचा जो काय लेक्चर असेल ते तुमचं पहिल्यांदा ओरिएंटेशन होईल की ॲग्रिकल्चर ऑप्शनल का महत्वाचं आहे, सिलेबस काय आहे, त्याच्यामध्ये बुक रेफरन्स बुक वगैरे जे आहेत ते कसे असणार आहेत, किंवा क्लास जो आपण चालू करणार आहोत तो कशा बेसिसवरती क्लास चालू असेल आपला, काय काय आपण याच्यामध्ये घेणार आहोत, टेस्ट कशा असतील, नोट्स कशा मिळतील, ह्या सगळ्या गोष्टींचा आपण त्याच्यावरती चर्चा करणार आहोत. ठीक आहे, तर चालू करूया आपण. सो पुढे जायच्या अगोदर माझ्याबद्दल थोडं इंट्रोडक्शन देतो. माझं नाव राहुल सर आणि मी ॲग्रिकल्चर ऑप्शनल मी पूर्णपणे एकटा घेणार आहे. 2018 पासून मी टीचिंग फील्डमध्ये आहे. परत 2011ला मी पासआउट झालो होतो बीएससी ॲग्रिकल्चर. त्याच्यानंतर दिल्लीमध्ये यूपीएससीसाठी प्रिपरेशनसाठी गेलो होतो. त्याच्यानंतर 7 मेन्स दिल्यात मी यूपीएससीच्या, आणि 2 IFS इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसच्या ज्या काही एक्झाम होत्या त्याच्या 2 इंटरव्ह्यू दिलेले आहेत. राज्यसेवेच्या 5-6 मेन्स दिलेले आहेत. राज्यसेवेची जी काही फॉरेस्ट सर्व्हिस आहे त्याचे सुद्धा इंटरव्ह्यू दिलेले आहेत. ठीक आहे. सो ही जवळजवळ माझी 6वी ते 7वी बॅच असेल माझी ॲग्रिकल्चर ऑप्शनलची. याच्या अगोदर मी बेंगलोरला काही दिवस होतो, 2 ते 2.5 वर्ष मी बेंगलोरला शिकवायला होतो वेरियस इन्स्टिट्यूट्समध्ये. पुण्यामध्ये मी युनिक अकॅडमीला ॲज अ फॅकल्टी म्हणून होतो ॲग्रिकल्चर ऑप्शनल आणि जॉग्राफी एन्व्हायरमेंटसाठी. आता सुद्धा मी जॉग्राफी एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंटसाठी युनिक अकॅडमीला फॅकल्टी आहे. विजन आय जे पुण्यातला आहे, विजन आयस मध्ये सुद्धा मी फॅकल्टी म्हणून आहे. श्रीराम जे आहे, श्रीराममध्ये फॅकल्टी म्हणून एन्व्हायरमेंट डिझास्टर मॅनेजमेंटला मी ॲज अ फॅकल्टी म्हणून आहे. तर वेरियस इन्स्टिट्यूट्समध्ये काम करण्याचा अनुभव आहे. आणि एवढ्या सगळ्या अनुभवानंतर जी काय एक्झामची डिमांड, ह्या बऱ्याचशा गोष्टी समजून येतात आणि ते मुलांच्यापर्यंत कसं पोहोचवायचं हे नक्कीच, किंवा मुलांचे जे काही डाऊट्स असतील किंवा एक्झाम ओरिएंटेड कसं टीचिंग पाहिजे, सगळ्याच गोष्टींचा नक्कीच तुम्हाला फायदा होऊ शकतो याच्यामध्ये. ठीक आहे, तर पहिल्यांदा आपल्याला हे माहित पाहिजे की जे काय आयोग असेल, राज्यसेवा असेल किंवा यूपीएससी असेल, ही एक्झाम कशा पद्धतीने घेते. जर काय यूपीएससी आणि एमपीएससीचा जर काय पॅटर्न बघितला तर प्रिलिम्स आणि मेन्सचा पॅटर्न इट इज कम्प्लिटली सेम म्हणू शकतो आपण. म्हणजे बेसिकली आपण म्हणूया की याच्यामध्ये प्रिलिम्स झाली की तुमचे मेन्स स्टेज, आणि हे झाल्यानंतर इंटरव्ह्यू. फक्त याच्यामध्ये फरक लक्षात करून घ्या, दोन्ही एक्झाम मध्ये काही बारीकशे फरक आहेत, लक्षात ठेवा. आता जर काय तुम्ही प्रिलिम्सला गेला, राज्यसेवेची प्रिलिम्स द्या किंवा यूपीएससीची प्रिलिम्स द्या, आता राज्यसेवेच्या प्रिलिम्स मध्ये थोडंसं फॅक्च्युअल गोष्टीवरती खूप जास्त भर दिला जातो. त्याच्यामध्ये जे काय प्रश्न विचारण्याची जी काही पद्धत आहे ती थोडीशी यूपीएससी पेक्षा वेगळी आहे. आता यूपीएससीचा जे काही प्रश्न विचारण्याची पद्धत आहे ती पूर्णपणे डायव्हर्स आहे. कशासाठी मी म्हणतोय, फक्त प्रिलिम्ससाठी, नॉट फॉर द मेन्स. कारण राज्यसेवेची अजून मुख्य परीक्षा डिस्क्रिप्टिव्ह रिटर्न एक्झाम अजून झालेली नाही. त्याच्यामुळे आपल्याला हे सांगता येणार नाही की राज्यसेवा कोणत्या पद्धतीनं तुम्हाला मेन्सला प्रश्न विचारले जाऊ शकते, लक्षात घ्या. त्याच्यामुळं महत्वाचं काय, आता सध्याच्याला जे काही तुम्ही विचार करताय की आयोग कशा पद्धतीनं प्रिपरेशन किंवा पेपर काढेल किंवा प्रश्न कसे विचारतील मेन्सला, हे सध्याच्याला डोक्यात घेऊ नका. जे लेवलचं प्रिपरेशन तुम्हाला पाहिजे ते हायेस्ट लेवलचं प्रिपरेशन करा, हे महत्वाचं आहे. आणि यूपीएससीच्या प्रिपरेशन करत असाल तर दॅट इज द वेल अँड द बेस्ट आपण म्हणू शकतो बेसिकली. आता ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, प्री जो आहे तो दोन्हीकडे सेम आहे, GS1 आणि GS2, किंवा ह्यालाच आपण सीसॅट म्हणूया. सीसॅट, जीएस आणि सीसॅट आपण म्हणू शकतो. सीसॅट काय, तुमचं बेसिकली क्वालिफाय हे सगळ्यांनाच माहित आहे, आणि जीएस मध्ये तुम्हाला जे मार्क पडतात त्याच्यावरती तुमचं मेरिट लागतं, बरोबर आहे. हे बेसिक आपल्याला सगळ्यांनाच माहित आहे, फक्त प्रश्न विचारण्याची पद्धत जी आहे ती वेगळी आहे. यूपीएससीला जीएस असू दे किंवा सीसॅट असू दे, ते थोडंसं डिफिकल्टी लेवल जास्त आहे ऍज कम्पेअर टू राज्यसेवा. राज्यसेवेचा ह्या वर्षीचा जर काय तुम्ही पेपर बघितला किंवा ह्या वर्षी जर काय तुम्ही कट ऑफ बघितला तर 117.5
हा कट ऑफ लागला होता. पण युपीएससीने जी ह्या वर्षीची परीक्षा घेतलेली आहे त्याचा कट ऑफ 80 to 90च्या दरम्यान कुठेतरी असेल, किंवा मागच्या वर्षी जी काही एक्झाम झाली होती त्याचा पण कुठेतरी 84च्या आसपास तुमचा कट ऑफ होता. पण आता याच्यामध्ये प्रॉब्लेम काय की युपीएससीचं प्रिपरेशन लेवल प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हे कम्प्लिटली सेपरेट असणार आहे आणि एमपीएससीचं हे कम्प्लिटली प्रिपरेशन हे कम्प्लिटली सेपरेट असणार आहे. त्याच्यामुळे कशा पद्धतीने अभ्यास करायचा किंवा तुम्ही डिसाईड करणं एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला कोणती परीक्षा टार्गेट करायची, कारण त्या परीक्षेचं टार्गेट असल्यानंतर बेसिकली तुम्ही त्या पद्धतीने काय करू शकता, प्रिपरेशन करू शकता. म्हणजे मला राज्यसेवा पण करायची आणि युपीएससी पण करायची आहे, मग दोघांचं प्रिपरेशन वेगवेगळं असं नाही होत. तर मग एक कुठल्या तरी हायेस्ट लेवलचं प्रिपरेशन केला की तुम्हाला जे काही खालचे लेवलचे एक्झाम्स आहेत त्याचा अभ्यास बऱ्यापैकी होऊ शकतो. पण त्याबरोबर काहीतरी वेगळं पण तुम्हाला करावं लागतं. समजा आता युपीएससीचं प्रिपरेशन करायचं आहे, आता जे रेफरन्स बुक तुम्ही राज्यसेवेला वापरता हेच तुम्हाला युपीएससीला पण वापरायचे. पण युपीएससीचं जेव्हा प्रिपरेशन करत असतात तेव्हा थोडंसं विचार करणं वेगळा विचार करावा लागतो. पण ते फॅक्ट तुम्हाला राज्यसेवेला पण चालतात. पण राज्यसेवेचं जेव्हा तुम्ही प्रिपरेशन करता तेव्हा तुम्हाला थोड्याशा वेगळ्या गोष्टी पण कराव्या लागतात. जसं की महाराष्ट्राचा इतिहास असेल, आता प्रिलिम्सला जर काही प्रश्न बघायला गेला तर 7-8 प्रश्न तर महाराष्ट्राच्या इतिहासावरती असतात. कुठून प्रश्न काढतात हे आपल्याला माहित नाही, बरोबर. कुठून प्रश्न काढले जातात हे आपल्याला माहित नाही, पण महाराष्ट्राच्या इतिहासावरती प्रश्न येतात. सेकंड ह्याच्यामध्ये मुद्दा काय की परत तुमचा जनरल सायन्स ह्याच्यामध्ये जास्त असतं. कशामध्ये? आयोगाच्या पेपरमध्ये जनरल सायन्स हा टॉपिक जास्त आहे. युपीएससीला तिकडे सायन्स अँड टेक्नॉलॉजी आहे. मग हा एक डिफरन्स परत झाला. करंट अफेअर्स जर बघायला गेलं तर युपीएससीचं करंट अफेअर्स असतं ते थोडंसं वेगळ्या लेवलला, नॅशनल आणि इंटरनॅशनल लेवलला असतं. स्टेट जेव्हा तुम्ही सर्व्हिसेस करता, एमपीएससी करता, तेव्हा तुम्हाला महाराष्ट्राचं सुद्धा करंट अफेअर्स खूप डीपली करावं लागतं. तर ह्या थोड्याशा वेगवेगळ्या गोष्टी असतात लक्षात ठेवा, आणि त्या वेगवेगळ्या गोष्टी तुम्हाला त्या एक्झामच्या नुसार तुम्हाला थोडंसं शिफ्ट होणं अपेक्षित असतं. ठीक आहे. मग हे झाल्यानंतर तुमचं असतं मेन्स. आता मेन्सचा जर काय पॅटर्न बघितला, एमपीएससी असू दे युपीएससी असू दे, आता मेन्सला किती पेपर असणार आहेत तुमचे, युपीएससी किंवा एमपीएससीला दोन्हीचा सिलेबस कॉमन झाला आता. असं काहीच नाहीये की युपीएससीचा सिलेबस वेगळा आणि एमपीएससीचा सिलेबस वेगळा, असं काहीच नाही. आता दोघांचा सिलेबस सेम आहे आता, बरोबर आहे. म्हणजे राज्यसेवेनं काय केलंय, युपीएससीचा सिलेबस कॉपी केलाय, इकडे पेस्ट केलाय, 1-2 फक्त वाक्य बदलल्यात, सिलेबस तयार झाला त्यांचा. इजंट इट? मग आता किती पेपर द्यायचे तुम्हाला त्याच्यामध्ये? 9 पेपर द्यायचे. किती? 9 पेपर्स. 9 papers are there, and out of this if you see 7 are compulsory, 7 काय कंपल्सरी आहेत. कंपल्सरी म्हणजे बेसिकली बघायला गेलं तर याच्यामध्ये काय म्हणूया आपण, 7 जे काय तुमचे असणार आहेत ज्याचे मार्क काउंट केले जाणार आहेत, 7 पेपरचे मार्क्स काउंटिंग केले जाणार आहे, त्याच्यातले 2 पेपर जे असणार आहेत ते तुमचं क्वालिफाईंग नेचर असणार आहे. क्वालिफाईंग, बरोबर. इट विल बी जस्ट क्वालिफाईंग. म्हणजे तुम्हाला इंग्लिश मराठी फक्त काय करायचं, क्वालिफाय करायचं आहे. पण बाकीचे जे काही तुमचे 7 पेपर आहेत ज्याच्यामध्ये तुमचं GS1 येतो, हे झाल्यानंतर GS2 येईल, GS3, GS4, then it will be your essay आणि ऑप्शनल्स. ऑप्शनलचा पेपर 1 आणि पेपर 2, पेपर 1 आणि पेपर 2, हा पॅटर्न असणार आहे तुमचा, बरोबर आहे. मग आता हा जो पॅटर्न आहे ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा, जे काही युपीएससीचा जो काही अनुभव आहे त्या युपीएससीच्या अनुभवावरून एक तुम्हाला सांगतो की हे पहिले ते जे काही 3 पेपर आहेत ह्याला ऍव्हरेज मार्क पडतात. ह्याला काय म्हणतात? ऍव्हरेज मार्क. ऍव्हरेज मार्कचा अर्थ काय आहे, जे काही लिस्टमध्ये असतात त्यांच्यामध्ये टॉपरमध्ये आणि जे काही खालचे लेवलचे खालचे पोस्ट मिळालेले विद्यार्थी असतात किंवा मेरिट लिस्टमध्ये खालच्या नंबरला असतात त्यांच्यामध्ये हार्डली 10 ते 15 मार्काचा डिफरन्स असतो. किती? 10 ते 15 मार्काचा डिफरन्स. म्हणजे एखाद्या टॉपरला GS1 मध्ये 120 मिळतील आणि जो एकदम खालच्या रँकला आला असेल त्याला 105-110च्या आसपास मार्क मिळू शकतात, आणि जो खालच्या लेवलला आलेला आहे त्याला कदाचित GS2 ला 115-120 मार्क पडतील, आणि जो टॉपर आहे त्याला कदाचित 105-110 मार्क पडू शकतात. अशा पद्धतीचं व्हेरिएशन्स असतात. बट व्हेरिएशन सगळ्यात जास्त कुठे येतं? इट इज इन दिस पेपर which is called as ethics. Then essay. हे झाल्यानंतर तुमचे ऑप्शनल्स. देन इट इज युअर ऑप्शनल्स. सो बेसिकली हे जे काही 4 पेपर आहेत तुमचे, कोणता? एसे, एथिक्स, ऑप्शनल 1 आणि ऑप्शनल 2, हे 4 पेपर जे असतात ते डिसाइडिंग फॅक्टर असतात तुमच्या
मेरिटला. जी काय तुमची रँकिंग येणार आहे ती किती पेपरवरती डिपेंड आहे, हे 4 पेपरवरती. येस ऑफकोर्स या 3 पेपरचा वाटा तर असतोच बेसिकली, पण तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क मिळण्याची जी काय शक्यता असते ती ऍव्हरेज मार्क मिळते. ह्याच्यामध्ये जास्त काय डिफरन्स असण्याचा संबंध येत नाही, पण जे काय तुम्हाला मार्क जास्त येण्याची शक्यता असते ते तुमचे हे 4 पेपरमध्ये. कारण इथिक्सला एखाद्या विद्यार्थ्याला, एखाद्या ऍस्पिरंटला 160, 150, 160 पण मार्क मिळू शकतात, आणि जो मेरिट लिस्टमध्ये आहे त्याला कदाचित 110, 115, 120 मार्क पण पडू शकतात. म्हणजे जवळजवळ 40 मार्काचा डिफरन्स असू शकतो इथं. आणि सेम इज विथ एसए. एसए ला सुद्धा काय हीच कंडिशन आहे. म्हणजे एखाद्याला एसए ला 150 मार्क प्लस पडू शकतात, आणि मेरिट लिस्ट मध्ये येणाऱ्याला विद्यार्थ्याला 110, 115 सुद्धा मार्क पडू शकतात. म्हणजे बेसिकली जर बघायला गेलं तर इथं तुमचा डिफरन्स जो असणार आहे ह्या फक्त एसए आणि एथिक्सचा, तो तुम्हाला जवळजवळ 70 ते 80 मार्कांना पुढे घेऊन जाऊ शकतो ऍज कम्पेअर टू अदर स्टुडंट्स. त्यामुळे हे 2 तर पेपर आपल्याला व्यवस्थित करायचे. त्याच्यामुळे मी नेहमी माझ्या विद्यार्थ्यांना सांगतो, जे काही माझे मेंटरशिपचे विद्यार्थी आहेत राज्यसेवेचे आणि युपीएससीचे, त्यांना मी एकच सांगत असतो की अभ्यास करत असताना काय करणं एक्सपेक्टेड असतं. इथिक्सचा अभ्यास करत असताना वाचा कमी आणि लिहा जास्त. काय करायचंय, वाचायचं कमी आणि लिहायचं जास्त आहे. कारण का तुम्हाला सुद्धा पुढच्या वर्षी हेच एक्झाम द्यायची आहे, युपीएससी असेल किंवा एमपीएससी असेल, तुम्हाला हीच एक्झाम द्यायची आहे आणि तुम्हाला हेच पेपर लिहायचे आहेत. सिलेबस पूर्णपणे सेम आहे. जर काय तुम्हाला ह्याच्यामध्ये मार्क वाढवायचे असतील तर तुम्हाला काय लिहिणं अपेक्षित आहे, इट इज कंपल्सरी टू राईट द आन्सर्स. आन्सर रायटिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. कारण काय ही काय तुमची GS 1, 2, 3 सारखी एक्झाम नाहीये 1857चे उठावाचे कारण लिहा, हे अशा पद्धतीचे प्रश्न तुम्हाला मेन्सला येणार नाहीयेत. तुम्हाला एथिक्स मध्ये जे असणार आहे, तुमचे जे काही व्हॅल्यूज आहेत, जे काही तुमची नीती आहे म्हणा, किंवा तुमचे जे काही व्हॅल्यूज आहेत, तुम्ही आजपर्यंत लहानाचं मोठं जे काही झालंय त्याच्यामध्ये तुमची जडणघडण कशी आहे बेसिकली, हे तुम्ही तुमच्या सर्व्हिसमध्ये गेल्यानंतर कसं अप्लाय करू शकता हे बघण्यासाठी इथिक्स हा पेपर काढलेला आहे, लक्षात ठेवा. म्हणजे जेणेकरून तुमचं कॅरेक्टर त्याच्यावरनं कळेल, ह्याच्यासाठी हा पेपर असतो. आणि कॅरेक्टर स्वतःच पेपरमध्ये उतरण्यासाठी तुम्हाला पुस्तकांची गरज लागत नाही, बरोबर आहे. तुमचे विचार कसे आहेत हे तुम्हाला उतरायचे असतात. त्याच्यासाठी हा इथिक्स लिहिणं इज व्हेरी इम्पॉर्टंट. त्याच्यामुळे इथिक्स वरती जास्तीत जास्त आन्सर रायटिंग करणं एक्सपेक्टेड असतं. गेटिंग? हे झाल्यानंतर एसे काय बेसिकली तुम्ही आतापर्यंत लिहित होता, पण आता तुम्हाला 250 मार्काचे एसे लिहायचे आहेत, 125 मार्काचे. आयोगाला किती मार्काचे लिहित होतो आपण, 50 मार्काचा. आता किती मार्काचा, 125 मार्काचा एक एसे लिहायचा आहे. म्हणजे कमीत कमी 12 ते 14 पाने तुम्हाला एसे लिहावा लागणार आहे. हे झाल्यानंतर आपला सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो आहे दॅट इज ऑप्शनल. दॅट इज ऑप्शनल. आता युपीएससीच्या लेवलला जर काय विचार केला सध्याच्याला, कारण मी परत सांगतो हेच की आपल्याला कंपॅरिझन करण्यासाठी फक्त एकच एक्झाम आहे, दॅट इज अ युपीएससी राईट नाउ. युपीएससीला कशा पद्धतीने मार्क पडतात, अशाच पद्धतीने राज्यसेवेच्या एक्झामला सुद्धा मार्क पडू शकतात, किंवा त्याच्यापेक्षा जास्त मार्क पडू शकतात, लक्षात ठेवा. युपीएससीला ऍग्रिकल्चर ऑप्शनल 500 पैकी किती मिळतात, हार्डली 310 ते 315 ते जास्तीत जास्त 320 च्या आसपास मार्क मिळतात. हे टॉपरचे मार्क सांगतोय मी तुम्हाला सगळ्यांचे मार्क नाही सांगत, ऍव्हरेज पण मार्क नाही येते. हे जर टॉपर्स मार्क, हे कोणाचे मार्क आहेत, हे टॉपरचे मार्क आहेत. आणि हे टॉपरचे मार्क 320 पर्यंत जाऊ शकतात. किती पैकी, 500 पैकी. किती टक्के मार्क झाले, किती टक्के मार्क झाले, around 65%. Can we say this is around 65% of the marks will be secured by the aspirants in the agriculture optional only. कुठं, ऍग्रिकल्चर ऑप्शनल. बाकीच्या पेपर मध्ये किती मार्क मिळतात तुम्हाला, 50% किंवा 45% एवढेच. पण ऑप्शनल मध्ये यू कॅन रीच अप टू 65%. आणि ऍव्हरेज जर काय ऍग्रिकल्चर मध्ये मार्क जर बघायला गेलं, इट मे बी अराउंड 260 मार्क्स प्लस मायनस 10 मार्क्स आपण म्हणूया. हे ऍव्हरेज मार्क आहेत. हे कशाचे आहेत, ऍव्हरेज मार्क, विच इज व्हेरी गुड ऍज कम्पेअर्ड टू द अदर ऑप्शनल्स. जे बाकीचे ऑप्शनल जर काय बघायला गेला तर बाकीच्या ऑप्शनल्स मध्ये तुम्हाला अनालिटिकल टॉपिक्स भरपूर आहेत. जसं तुम्ही PSR घ्या, पबॅड घ्या, जॉग्राफी घ्या, इजंट इट, किंवा सोशियोलॉजी घ्या. हे जे सब्जेक्ट्स आहेत तुमचे, हे खूप काय बेसिकली अनालिटिकल लेवलनं विचारले जातात प्रश्न, आणि त्या लेवलचं प्रिपरेशन तुम्हाला करावं लागतं. म्हणजे करंट अफेअर्स आहेत किंवा डायनॅमिक आहे सब्जेक्ट आपण म्हणूया. बाकीचे जे काही सब्जेक्ट्स आहेत दे आर मोर डायनॅमिक ऍज कम्पेअर टू ऍग्रिकल्चर. कारण ऍग्रिकल्चरचे जे काही क्वेश्चन्स बघितले तर 80 to 85% क्वेश्चन्स दे आर कम्प्लिटली स्टॅटिक. काय, स्टॅटिक, पूर्णपणे स्टॅटिक आहे. हे बेसिकली जे काय तुम्ही पुस्तकात वाचता ते जाऊन तुम्हाला
एक्झाम मध्ये लिहायचं आहे. पण थोडंसं ह्याच्यामध्ये चॅलेंजिंग क्वेश्चन सुद्धा असू शकतात. थोडंसं चॅलेंजिंग क्वेश्चन असू शकतात. कारण का ह्याच्यामध्ये काही वेगवेगळे वर्ड्स वापरले की थोडंसं आपण काय करतो त्या ठिकाणी थोडंसं वायबल होऊन जातो. यार काय प्रश्न विचारलाय आपण तर वाचलेलं नसतं, सगळ्यांनी वाचलेलं असतं. मी उदाहरण देतो. आता 2024च्या मेन्सला 2024च्या युपीएससीच्या मेन्सला सांगतोय मी तुम्हाला. 24च्या मेन्सला ऑप्शनल मध्ये एक प्रश्न विचारला, सिग्निफिकन्स ऑफ द प्रेशराइज्ड वॉटर इरिगेशन सिस्टीम मेथड विचारली होती. आता ह्याचा अर्थ काय? प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम, हा स्प्रिंकलर, फक्त स्प्रिंकलर, ड्रिप इरिगेशन. सो कॅन वी से इट इज माइक्रो इरिगेशन सिस्टम? Micro irrigation. It is nothing but the micro irrigation system. And when we say it is micro irrigation system, फक्त शब्द काय वापरलाय त्यांनी? प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम. आपण काय विचार करणार एक्झाम मध्ये? काय प्रश्न विचारला काहीतरी वेगळंच आहे. इरिगेशन सिस्टीम आपण कधीच वाचलेलं नसतं. फक्त याच्यामध्ये तुम्हाला काय माहित पाहिजे? ड्रिप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन आर नथिंग बट दे आर द प्रेशराइज्ड इरिगेशन सिस्टीम. म्हणजे लिहायचं काय तुम्हाला? ड्रिप आणि स्प्रिंकलर. Which is more than easy, can we say that? Which is more than easy. फक्त आपलं चुकतं काय की आपण हा विचार करत नाही की नेमकं काय विचारलंय. आपण लगेच वेगळा शब्द दिसला की आपण थोडंसं वायबल होऊन जातो. असे फॉर एक्झाम्पल पॅथॉलॉजी मध्ये एक प्रश्न विचारला होता, SAR, सिस्टमॅटिकली अक्वायर्ड रेजिस्टंट. त्याच्यामध्ये प्रॉब्लेम काय आहे? सिस्टमॅटिकली अक्वायर्ड रेजिस्टंट हे आपल्या डिग्रीमध्ये आपण कधी वाचलेलं नसतं. काय केलेलं नसतं? डिग्रीमध्ये कधी वाचलेलं नसतं. पण सिस्टमॅटिकली अक्वायर्ड रेजिस्टंट ह्याचा थोडासा विचार केला आणि पॅथॉलॉजी जर काय तुम्ही व्यवस्थित केला असेल ऑप्शनलच्या दृष्टिकोनातून तर हे आन्सर लिहिणं खूप सोपं आहे. फक्त तुम्हाला ह्याच्यामध्ये कंपोनेंट माहित पाहिजे. सॅलिसिलिक ऍसिड नावाचा एक कंपोनेंट असेल, इट इज मोर दॅन सफिशियंट. आणि हे तुम्ही पॅथॉलॉजी जर काय व्यवस्थित केलं, क्लास असू दे किंवा अजून जे काही मटेरियल असेल त्यामध्ये जर हे वाचलं ना, इट बिकम्स व्हेरी इझी. कारण हे अख्ख्या डिग्रीमध्ये आपण कुठंच वाचलेलं नाही, लक्षात करून घ्या. पण हा प्रश्न विचारला राजस्थानी युपीएससीनी विचारला, ह्याचा अर्थ काय? आन्सर तर लिहायला पाहिजे. आता कंपल्सरी क्वेश्चन आहे. सो व्हॉट आय एम ट्राइंग टू से, जेव्हा तुम्ही एक्झाम मध्ये बसता तेव्हा बरेचसे क्वेश्चन तुम्हाला स्ट्रेट फॉरवर्ड भेटतील. पण ते स्ट्रेट फॉरवर्ड द क्वेश्चन्स विच आर बीन आस्क्ड, दे विल बी इझी फॉर ईच अँड एव्हरी ऍस्पिरंट. देन व्हॉट मेक्स यू डिफरंट? तुम्हाला मार्क कुठे जास्त पडणार आहे? सो व्हॉट एव्हर दिस 15 to 20% मार्क्स आर देयर, दॅट विल मेक द डिफरन्स काय बनवणार आहे तुम्हाला? कारण का हे 80% क्वेश्चन तर सगळ्यांनाच येणार आहेत, कारण त्यांनी काय वाचलेलं असणार आहे. ठीक आहे, रेड्डी वाचला ॲग्रोनॉमीचा, अरुण कात्यान वाचलं पार्ट फर्स्ट, किंवा सॉइल सायन्सचा डीके दास वाचलं, प्लांट ब्रीडिंगला तुमचं कुंदन सिंग वाचलं, जेनेटिक्सला कुंदन सिंग वाचलं, किंवा बीडी सिंग वाचलं, क्रॉप फिजिओलॉजीला पांडेन सिन्हा वाचलं, तुमचं काहीतरी डिग्रीच्या नोट्स कुठून तरी गोळा केल्या आणि ते सगळा सिलेबस तुम्ही कव्हर केला. आता सगळ्या विद्यार्थ्यांनी हेच केलेलं असणार आहे, म्हणजे ऑन अँड ऍव्हरेज सगळ्यांना सेम मार्क पडायला पाहिजेत. पण तेही पडत नाहीत. पण जर समजा आपण असं मानून जोडला की सगळ्यांना सेम मार्क पडले, काय पडले? ऑल द एस्पिरंट्स आर गेटिंग ऑन अँड ऍव्हरेज सेम मार्क्स विथ अ डिफरन्स ऑफ 5 to 10 मार्क्स, और द 15 मार्क्स और 20 मार्क्स. बट हे किती ऍव्हरेज झालं तुमचं? 250च्या आसपास किंवा 260-270 पर्यंत. बट काही स्टुडंट्सला हे का मार्क पडतात? कारण हे जे क्वेश्चन्स आहेत तुमचे 15 to 20% विच आर व्हेरी मच डिफरंट, ते जेव्हा तुम्ही ऍड्रेस करता, दिस विल बी टेकिंग यू टू दिस नंबर. कधी जाणार आहेत? जेव्हा तुम्ही हे 15 ते 20% जे काही क्वेश्चन्स आहेत ते ऍड्रेस केला व्यवस्थितपणे, इन्क्लुडिंग द 80% क्वेश्चन्स. म्हणजे 80% जे काही क्वेश्चन्स आहेत ते तुमचे व्यवस्थित ऍड्रेस केल्यानंतरच ते 15 ते 20% व्यवस्थित ऍड्रेस केला तर ही तुम्हाला जाणार आहेत, लक्षात ठेवा. तुमचे गेटिंग द पॉइंट? येस. म्हणून हे जे काही क्वेश्चन्स असतात ह्याला निग्लेक्ट करून चालणार नाही. मग ऍव्हरेज मार्क पडतील, मग रँक कुठेतरी मधल्या बाजूला येऊन जाईल. कारण का जर काही बाकीचे ऑप्शन्स बघितले, बाकीच्या ऑप्शनचे बऱ्याच जणांचे हायेस्ट मार्क कदाचित 260-270 पण असतील. आता जॉग्राफी सारखे जर काही ऑप्शन्स घेतला, युपीएससीला खूप मुलांना जास्त मार्क पडत नाहीत, एक्सेप्शनल मार्क्स दे आर नॉट गेटिंग इट. बऱ्याच वेळेला माझा पहिले 2 अटेम्प्ट म्हणजे जॉग्राफी ऑप्शन्स होते. जॉग्राफी ऑप्शनल म्हणजे मार्क मिळण्याची शक्यता फक्त 200च्या आसपास. म्हणजे माझे बरेचसे मित्र होते, सिनियर होते, त्यांना 230, 35, 40 मार्क मिळाला आणि ते मेरिट लिस्टमध्ये. आणि माझे असे काही मित्र होते ज्यांना ऑप्शनल्स मध्ये, ऍग्रिकल्चर ऑप्शनल मध्ये 250-300 मार्क मिळाल्यात,
पण त्यांना रँक मिळाली 100च्या आत, और दे हॅव बिकम द IAS और द IPS और द IRS. ही रँकिंग मिळाली त्यांना. वाय? बिकॉज दे आर गेटिंग द गुड मार्क्स इन द ऑप्शनल्स, ऍग्रिकल्चर ऑप्शनल्स. सो दॅट इज द डिफरन्स. रिमेंबर, दॅट इज द डिफरन्स. मग जेव्हा तुम्ही ऑप्शनल चूज करता ते ऑप्शनल कुठल्या बेसिसवरती चूज करणं एक्सपेक्टेड आहे की तुम्हाला मार्किंग कुठं मिळणार आहे जास्त आणि किती एफर्ट्स. बिकॉज सी वन थिंग आय विल टेल यू, तुम्ही उद्या डेप्युटी कलेक्टर व्हा किंवा IAS व्हा, तुम्हाला फक्त कृषी क्षेत्रामध्ये काम करायचं असं नाहीये. यू आर नॉट ओनली गोइंग टू वर्क इन द ऍग्रिकल्चर फील्ड, यू विल बी अ जनरल कॅन्डिडेट और द ऍडमिनिस्ट्रेटर. स्पेशलिस्ट नसणार आहे, तुम्ही लक्षात ठेवा. स्पेशलिस्ट साठी वेगळी एक्झाम आहे आपली. ऍग्री MPSC झाली आपली, बरोबर. ऍग्री MPSC झाली. होप सो की आपल्या क्लासचा चांगला रिझल्ट येईल. ठीक आहे, टॉपर पण कदाचित आपल्या क्लासचा असू शकतो. सो आय एम होपिंग दॅट. तर मग ते ह्याच्यासाठी स्पेशलिस्ट एक्झाम आहे. वाय? बिकॉज यू हॅव टू वर्क ओनली इन दॅट फील्ड, ऍग्रिकल्चर फील्ड. पण जेव्हा तुम्ही अधिकारी बनण्यासाठी करताय, अधिकारी म्हणजे बेसिकली वी आर ट्राइंग टू से स्टेट सर्व्हिसेस अँड द UPSC, तेव्हा तुम्ही ऍडमिनिस्ट्रेटर बनणार आहात, ज्यामध्ये तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करायला लागणार आहे. आणि जेव्हा तुम्हाला वेगवेगळ्या फील्डमध्ये काम करायचं असतं तेव्हा एक लक्षात ठेवा की तुम्ही जो ऑप्शन चूज करताय ना तो तुम्हाला IAS बनवण्यासाठी किंवा डेप्युटी कलेक्टर बनवण्यासाठी उपयोगी आहे की नाही हे पहिल्यांदा विचार करा. हा विचार करू नका की प्रत्येक वेळेला की सिलेबस कमी आहे मी लिहू शकतो, सिलेबस कमी आहे म्हणून मला घ्यायचा आहे. पण तो तुम्हाला समजतोय का? सिलेबस कमी जरी असल्यानंतर तुम्हाला समजतोय का तो? बरेच विद्यार्थ्यांचं काय असतं, हा सिलेबस छोटा आहे म्हणून मी करणार. अरे पण तो सिलेबस छोटा आहे पण तो तुम्हाला समजतोय का? तुम्हाला समजून तो लिहिता येतो का? तुम्हाला त्यामध्ये इंटरेस्ट आहे की नाही? ह्या गोष्टी खूप मॅटर करतात. अंडरस्टँडिंग माय पॉइंट. ऍग्रिकल्चर बऱ्याच जणांचं मिथ काय की ऍग्रिकल्चर सिलेबस खूप मोठा आहे, पण ज्यांनी जर काही कधीच अभ्यास केलेला नाही ऍग्रिकल्चर ऑप्शनचा तो विद्यार्थी हाच म्हणणार आहे की ऍग्रिकल्चर सिलेबस खूप मोठा आहे, ज्याने कधीच अभ्यास केलेला नाही. ज्या विद्यार्थ्यांनी ऑलरेडी अभ्यास केलाय, मेन्स लिहिले आहेत, इंटरव्ह्यू दिलेले आहेत, त्या विद्यार्थ्यांना विचारा, ज्यांनी पोस्ट काढलेले त्या विद्यार्थ्यांना विचारा की अभ्यास कसा करायचा असतो. आता पॅथॉलॉजीचा हा टॉपिक आहे, तिन्ही सेमिस्टरला आपण पॅथॉलॉजी हा टॉपिक वाचतो. पॅथॉलॉजी मध्ये खरंच एवढं वाचण्यासारखं आहे का हे समजणं एक्सपेक्टेड आहे. आपल्याला माहित पाहिजे आपल्याला. किंवा एंटोमॉलॉजी मध्ये सगळंच करायला पाहिजे का तुम्हाला? नाही ना. UPSC ना आजपर्यंत जे काही पेस्ट विचारले आहेत सगळे पेस्ट सेकंडरी स्टोर ग्रेन पेस्ट वरती विचारले, किंवा एखादा कोणता तरी पेस्ट विचारलाय एखाद्या क्रॉपचा, तेवढ्यासाठी तुम्ही सगळे पेस्ट करत बसणार आहात का? आणि काय प्रत्येक वर्षी UPSC सगळे पेस्ट विचारते का तुम्हाला? नाही विचारत. कारण काय, ह्याच्यामध्ये लक्षात ठेवा कॉस्ट बेनिफिट अनालिसिस आहे तो खूप कमी आहे आणि त्याच्यावरतीच आपल्याला अभ्यास करावा लागतो. असं नाही होणार की तुम्ही सगळे पेस्ट केले तर ह्याचा अर्थ बेसिकली तुम्हाला 10 पैकी 20 मार्क पडतील. नाही होणार. 10 मार्काला जो प्रश्न आलाय तो पण तुम्ही चांगल्या पद्धतीने ऍड्रेस करू शकणार आहे की नाही हे पण माहित नाही आपल्याला. वाय? बिकॉज पेस्ट विचारतील की नाही हे सुद्धा माहित नाही आहे, आणि जर काय पेस्ट विचारला तर कोणता विचारेल आणि काय विचारतील ह्याच्याबद्दल हे सुद्धा सांगता येत नाही. सो वाय टू वेस्ट टाइम इन सच टाइप ऑफ टॉपिक्स. जर काय तुम्हाला ॲग्रोनॉमी चांगला केला, प्लांट ब्रीडिंग चांगला केला, जेनेटिक्स चांगला केला, जे छोटे छोटे टॉपिक्स आहेत जे चांगले पद्धतीने व्यवस्थित समजून घेतल्यानंतर तुम्हाला तिथं जास्त मार्क पडणार आहे, तर त्याच्यावरती फोकस करा ना, रादर दॅन दिस टाइप ऑफ टॉपिक्स. मग हे विद्यार्थ्यांना, बऱ्याचशा विद्यार्थ्यांना हे कळत नाही की नेमकं काय करायला पाहिजे कोणत्या परिस्थितीमध्ये. विल डिस्कस दॅट सिलेबस वर डिस्कस करताना तुम्हाला ते ऍक्च्युअली आयडिया येईल. गेटिंग? तर हे तुम्हाला 4 पेपर खूप महत्वाचे असणार आहेत तुम्हाला जर काय मेरिट लिस्ट मध्ये यायचं असेल तर. सो वी कॅन से विदिन फर्स्ट 50 दिस 4 पेपर्स विल डिटरमाइन, आणि त्यातला जो आपला कन्सर्न आहे दॅट इज द ऑप्शनल्स. दॅट इज युअर ऑप्शनल्स. डन? ऑनलाईन जर काही डाऊट्स असतील तर यू कॅन जस्ट आस्क द क्वेश्चन्स. तुम्हाला पण काही डाऊट असतील तर विचारू शकता बिंदास्तपणे. ठीक आहे, तुमच्यासाठीच ओरिएंटेशन आहे. जे काही डाऊट्स असतील ते विचारा. 4 तास लागू देतात, नो इश्यूज. जे काही डाऊट असतील ते आज आपण सगळे क्लिअर करूया. आता का ऍग्रिकल्चरच का घ्यायचा? ऍग्रिकल्चर मध्ये पेपर 2 आहेत. सो वी कॅन से पेपर 1, पेपर 2. पेपर 1 जो आहे तो ऑलमोस्ट कुणीही करू शकतो. काय म्हणतो मी? कुणी, ऑलमोस्ट एनी वन कॅन डू इट. म्हणजे बेसिकली
जो आर्ट्सचा विद्यार्थी सुद्धा आहे ना, तो पेपर 1 मधला जो 80% भाग व्यवस्थित चांगल्या पद्धतीने करू शकतो. चांगल्या पद्धतीने मी म्हणतो तुम्हाला, आर्ट्सचा विद्यार्थी मी म्हणतो मी तुम्हाला. आय एम नॉट टॉकिंग अबाउट द सायन्स बॅकग्राऊंड स्टुडंट्स. तो कुणीही करू शकतो, लक्षात ठेवा. पेपर 2 जो आहे बेसिकली हा आहे टेक्निकल. काय हा टॉपिक? हा आहे टेक्निकल. आणि टेक्निकल पेपर असण्याचे फायदे पण असतात, लक्षात ठेवा, भरपूर. कारण तुम्हाला तेच माहिती पाहिजे आणि तेवढंच लिहायचं असतं, लक्षात ठेवा. नेमकं तेवढंच विचारलंय तेवढंच लिहायचं असतं. इट इज नॉट लाईक द अनालिटिकल टॉपिक्स. अनालिटिकल टॉपिक्स मध्ये तुम्हाला खूप लिंकेजेस करावं लागतात, खूप कंपॅरिझन करावं लागतात, खूप अनालायझिंग करावं लागतं, क्रिटिसिझम करावं लागतं, ह्या सगळ्या गोष्टी कराव्या लागतात. पण टेक्निकल सब्जेक्ट मध्ये नाही. आता ह्याचा अर्थ काय, बेसिकली समजून घ्यायचा अर्थ काय. आता तुम्हाला क्वेश्चन काय विचारणार आहे, व्हॉट इज सेल? व्हॉट इज सेल? What is cell? What are its organelles or organelles? Enlist the organelles and explain the mitochondria or the chloroplast. त्याच्यामध्ये अनालिसिस काय करणार तुम्ही? करण्यासारखं आहे अनालिसिस नाही. बीडी सिंग घ्या, कुंदन सिंग घ्या, जे काय आहे हेच वाचायचं आहे, फक्त लिहायचं आहे. पण याच्यामध्ये एक प्रॉब्लेम आहे, लक्षात ठेवा. एक प्रॉब्लेम आहे, विद्यार्थ्यांना ऍक्च्युली हे पाठ करणं एवढं सोपं नाही जात. किती पाठ करणार तुम्ही करून करून? नाही शक्य ना तेवढं. मग ह्याच्यासाठी समजून घेणं खूप एक्सपेक्टेड असतं, समजून घेणं. आता वी विल टेक एन एक्झाम्पल. ठीक आहे. आता जर समजा मायटोकॉन्ड्रियावरती क्वेश्चन आला तुम्हाला, मायटोकॉन्ड्रियावरती क्वेश्चन आला की एक्सप्लेन मायटोकॉन्ड्रिया, व्हॉट आर द फंक्शन्स ऑफ द मायटोकॉन्ड्रिया. काय बरं फंक्शन्स मायटोकॉन्ड्रियाचे? हा, स्टोर हाऊस. इट्स नॉट द स्टोर हाऊस, इट इज अ पॉवर हाऊस ऑफ सेल. इट इज अ पॉवर हाऊस. बरोबर, पॉवर हाऊस. पॉवर हाऊस ऑफ सेल. का बरं पॉवर हाऊस ऑफ सेल काय म्हणतात त्याला? का बरं पॉवर हाऊस ऑफ सेल काय म्हणतात? एटीपी. ही इज फ्रॉम द ENTC बॅकग्राऊंड, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग झालंय त्याचं. ठीक आहे. इट्स नॉट फ्रॉम द ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंड, बट ही हॅज टेकन द ऑप्शनल्स ॲज अन ऍग्रिकल्चर. नाउ सी, एटीपी सिंथेसिस होत आहे तिथं. एटीपी. आता एटीपी सिंथेसिस कशामध्ये होत आहेत? कुठल्या सायकलमध्ये? कुठल्या सायकलमध्ये? दॅट इज द प्रॉब्लेम. जर हे तुम्हाला पाठ करून होत असेल, लक्षात राहत असेल, इट इज ओके. बट हे तुम्हाला पाठ नाही करायचं, लक्षात ठेवा, समजून घ्यायचं आहे. देयर इज समथिंग कॉल्ड एज अ क्रेप सायकल. आहे का क्रेप सायकल? वाचले की ऍग्री एमपीसी ला वाचलंय आपण. क्रेप सायकल वाचले. क्रेप सायकल कुठे होते? बरं, फोटोसिंथेसिसला की रेस्पिरेशन मध्ये? फोटोसिंथेसिस मध्ये होते की रेस्पिरेशन मध्ये होतं क्रेप सायकल? हा, रेस्पिरेशन. रेस्पिरेशन. काय होतं? ग्लायकोलायसिस, क्रेप सायकल आहे, ETC, इलेक्ट्रॉन ट्रान्सफर चेन. बरोबर आहे, या 3 गोष्टी होतात. आणि तो तुमचा एटीपी सिंथेसिस टेक्स प्लेस इन द क्रेप सायकल और द ETC. बरोबर आहे? बरोबर आहे का? नाउ व्हॉट वी से, मायटोकॉन्ड्रिया इज अ साइट फॉर द सेल्युलर रेस्पिरेशन. का सेल्युलर रेस्पिरेशन महत्वाचं असतं तिथं? कारण का तुम्हाला एटीपी सिंथेसिस करायचं असतं. आणि एटीपी सिंथेसिस तुमच्या कुठं होतात? तुमच्या मायटोकॉन्ड्रियामध्ये. अँड व्हेन द मायटोकॉन्ड्रिया इज रेस्पायरिंग, दॅट मीन्स इट इज प्रोड्युसिंग सर्टन एटीपी. आता आपण जेव्हा रेस्पिरेशन करतोय, रेस्पिरेशनची का गरज लागते आपल्याला? का गरज लागते रेस्पिरेशनची? चलो, एनीवन, का आपण रेस्पिरेशन का करतो? सर्वायवल म्हणजे नेमकं काय? सो हे जे आहे ना, हे जनरलिस्टिकच्या थोडंसं पुढे जाऊन विचार करायचं. नेमकं काय? वाय वी डू रेस्पिरेशन? वाय वी डू रेस्पिरेशन? येस. हा, ब्लड सर्क्युलेशन मधून काय होतं नेमकं? ब्लड सर्क्युलेशन जे होतंय ते हार्टचं पंपिंग होतंय, बरोबर आहे. पण जेव्हा तुम्ही इनहेल करता तेव्हा काय इनहेल करायला लागलाय तुम्ही? ऑक्सिजन. ऑक्सिजन तुमचं ब्लड मध्ये जातं आणि ब्लड थ्रू तुमच्या जे काय ऑक्सिजन आहे ते पूर्णपणे बॉडीमध्ये फिरतंय. मग ऑक्सिजन, ब्लडचं काम काय? टू प्रोव्हाइड द ऑक्सिजन टू ईच अँड एव्हरी सेल इन द बॉडी. कॅन वी से दॅट? कॅन वी से दॅट? इजंट इट? मग प्रत्येक सेलला ऑक्सिजनची का गरज लागते? फॉर द रेस्पिरेशन. And who is doing the respiration? It is the what is the mitochondria. आता मायटोकॉन्ड्रिया मध्ये ऑक्सिजनची का गरज लागते? ऑक्सिजनची का गरज लागते? कारण ETC मध्ये तुमचा इलेक्ट्रॉन ट्रान्सफर होत असतो.
and at the end of the etc, that etc has to accepted by someone, and that someone is the oxygen. आणि ऑक्सिजन जर काही तुमचा तो इलेक्ट्रॉन बाहेर नाही काढला तर काय होतं, द एटीसी सायकल स्टॉप्स. आणि एटीसी सायकल जर काय स्टॉप झाली तुमची, दॅट मीन्स एटीपी सिंथेसिस हॅज बीन स्टॉप्ड. आणि एटीपी सिंथेसिस जर काय स्टॉप झालं मीन्स द एनर्जी प्रोडक्शन हॅज स्टॉप्ड. इफ द एनर्जी प्रोडक्शन हॅज स्टॉप्ड, that means the cell will die, and if the cell dies the tissue dies, if the tissue dies the organ dies, if the organ dies human body dies. That is the importance of the respiration. Understanding the point? Yes. हे जर काय तुम्हाला कळालं then it is easy to remember the mitochondria. मग याच्यामध्ये आता काय काय लिहू शकतो आपण, it is the site for cellular respiration, ATP are being synthesized, so it is called as a powerhouse of cell, it has certain Krebs cycle enzymes in it. लिहू शकतो का? And there is one more thing, mitochondria has the DNA, genetic material. Can we say that mitochondria मध्ये DNA आहे का? Yes or no? Yes, cytoplasmic male sterility, or basically what we can say maternal effect आहे का काहीतरी? सायटोप्लाझमिक इनहेरिटन्स काय बेसिकली, इट इज द मायटोकॉन्ड्रिया मधून डीएनए जातं तुमच्या तिकडे, आणि सायटोप्लाझम कुणाकडून जातो, इट इज गोइंग फ्रॉम द युअर फिमेल मदर, सो इट इज कॉल्ड एज अ मॅटर्नल इफेक्ट. जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, क्रॉप फिजिओलॉजी. म्हणजे मायटोकॉन्ड्रिया कुठं कुठं माहित पाहिजे तुम्हाला, जेनेटिक्स मध्ये माहित पाहिजे, क्रॉप फिजिओलॉजी मध्ये पाहिजे, प्लांट ब्रीडिंग मध्ये माहित पाहिजे. एकाच ठिकाणी माहित असून फायदा आहे का? जेव्हा तुम्हाला हे 3 टॉपिक कळतात, मायटोकॉन्ड्रिया इज इझी टू रिमेंबर, तुम्हाला पाठ करायची गरज लागत नाही, हे समजून घेणं एक्सपेक्टेड आहे. लक्षात ठेवा, प्रत्येक ठिकाणी मायटोकॉन्ड्रिया हे तुम्हाला जेनेटिक्स मध्ये पण येणार आहे, प्लांट ब्रीडिंग मध्ये पण येणार आहे, तुमच्या क्रॉप फिजिओलॉजी मध्ये पण येणार आहे. त्यामुळे पाठ करू नका, लक्षात घ्या, पाठ करायची गरज लागत नाही, पण हे समजून घेणं एक्सपेक्टेड आहे, रादर दॅन जस्ट रिमेंबरिंग द पॉइंट्स. इफ यू स्टार्ट टू रिमेंबर, होणार नाही. पण जर काय हे जर तुम्हाला माहित असेल, यू आर गेटिंग द गुड मार्क्स. वाय? बिकॉज इट इज टेक्निकल, आणि तुम्हाला एवढंच लिहायचं आहे, तुम्हाला मार्क पडले. आणि एखादी डायग्राम काढली तुम्ही मायटोकॉन्ड्रियाची, यू आर डन. अंडरस्टँडिंग द पॉइंट? गेटिंग? आय गेस ऑनलाईन समजत असेल, समजत नसेल तर प्लीज मेसेज करा, आय विल एक्सप्लेन दॅट. ठीक आहे. आणि हे सगळं आपल्याला क्लासमध्ये बघायचंच आहे, हे सगळ्या गोष्टी आपल्याला क्लासरूम मध्ये बघायचंच आहे. ठीक आहे. But just I'm giving the example. So what I'm saying, it is easy to understand. Can we say that? आता हे तुम्ही मायटोकॉन्ड्रिया कधी विसरणार नाही आयुष्यात, लक्षात ठेवा. ऑक्सिजन रेस्पिरेशन का घेतो हे कधी विसरणार नाही. आणि आता जर काय अजून समजलं नसेल तर जेव्हा तुमचा सिलेबस होईल, जेव्हा तुमचे हे तिन्ही टॉपिक होतील, तेव्हा तुम्हाला कळेल की मायटोकॉन्ड्रियाचा ऍक्च्युअल रोल काय असतो. अंडरस्टँडिंग द पॉइंट? येस. म्हणजे काय बेसिकली व्हॉट वी कॅन से, इझी टू अंडरस्टँड. आहे का बरोबर? सोपा आहे, सोपा आहे म्हणून तर घ्यायला लागलाय तुम्ही खरं तर. फर्स्ट थिंग. सेकंडली, बिकॉज ऑफ दॅट वी कॅन से इट इज स्कोरिंग. स्कोरिंग मगाशी एक्सप्लेन केलं तुम्हाला किती मार्क तुम्हाला ह्याच्यामध्ये पडू शकतात, किती मार्क पडू शकतात, बरोबर आहे. तेवढे जर काय मार्क पडत असतील तुम्हाला, वाय टू टेक द अदर ऑप्शन्स? कारण का तुमचे बरेचसे कॉन्सेप्ट हे तुम्ही डिग्रीमध्ये केलेलं आहे. म्हणजे ऍटलीस्ट तुम्हाला माहिती आहे मायटोकॉन्ड्रिया म्हणजे काय. कार्ल मार्क्स काहीच माहित नसतो, वाचायला लागतं कार्ल मार्क्स. गेटिंग? तो कोणताही असू दे, इमॅन्युअल कांट असू दे, मार्क्स असू दे, काही असू दे, तो वाचावं लागणार आहे तुम्हाला स्क्रॅच पासून. बट इथं टिलेज म्हटलंय तरी काय काहीतरी डोळ्यासमोर येतं, प्लाव येतो, रिज येतो, फरो येतो, काहीतरी येतं, नांगरण कसं करतात हे तरी येतं. बट नॉट म्हणजे ह्याच्यामध्ये स्क्रॅच पासून तुम्हाला करायचं नाही, ह्याच्यामध्ये काहीतरी माहिती आहे. फक्त ह्याच्यामध्ये काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू डू फ्रॉम द एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू. जस्ट कशातून? एक्झाम पॉइंट ऑफ व्ह्यू पासून करायचं तुम्हाला. अंडरस्टँडिंग द पॉइंट? येस. एक्झामला कसा सिलेबस कव्हर करायला पाहिजे, कसं लिहायला पाहिजे, कारण का डिग्रीमध्ये जे आपण लिहितो तो इट वॉज ॲट अ व्हेरी बेस लेवल, इट वॉज ॲट अ व्हेरी बेस लेवल. पण इथं काय करायचं तुम्हाला, यू हॅव टू डू इट फ्रॉम अ ट्रेन्ड, वी कॅन से फ्रॉम अ स्पेशलिस्ट पॉइंट ऑफ व्ह्यू. कारण का ऑप्शनलचे पेपर कोण चेक करणार आहात तुमचे, दे विल बी द स्पेशलिस्ट. म्हणजे कोण? तुमचे युनिव्हर्सिटीचे जे काही एचओडीज वगैरे असतात किंवा तुमचे प्रोफेसर्स वगैरे असतात कॉलेजचे, हे तुमचे पेपर चेक करणार आहात. GS 1 2 3 4 they will be we can say checked by the generalist, but here specialist. त्याच्यामुळे तुम्हाला हे जे काय आन्सर लिहायला जर जमलं, विल बी गेटिंग द गुड मार्क्स. आणि ट्रस्ट मी, GS पेपर 2 ला सगळ्यात जास्त मार्क पडतील ऍज कम्पेअर टू पेपर 1. कशाला?
पेपर 2 ला ऍज कम्पेअर टू द पेपर 1. आणि ट्रस्ट मी, जर का तुम्ही व्यवस्थित केला तर, कारण का पेपर 1 मध्ये तुम्हाला बऱ्याचशा गोष्टीमध्ये काय करायला लागतं, अनालिटिकल लिहावं लागतं, काहीतरी करंट अफेअर्स टाकावं लागतं त्याच्यामध्ये, एक्झाम्पल्स बऱ्याचशा गोष्टी लिहायला लागतात, आणि हे तुम्हाला पेपर 2 मध्ये करायची गरज लागत नाही. पेपर 2 मध्ये फक्त आणि फक्त तुमचा फूड प्रोडक्शन आणि कन्झम्पशन आहे, त्याच्यामध्ये करंट अफेअर्सचा टच असतो, बाकीच्या टॉपिक्स मध्ये नाही आहे, लक्षात घ्या. अंडरस्टँडिंग? येस. सो इझी टू अंडरस्टँड आहे, स्कोरिंग आहे. येस, ऑफकोर्स. देन यू हॅव द मटेरियल इज अवेलेबल. मटेरियल, ऑल द मटेरियल वी कॅन से इट इज अवेलेबल फॉर यू. ऑल द मटेरियल हे काय तुमच्याकडे अवेलेबल आहे. असं काहीच नाहीये की कोणताच टॉपिक असा नाहीये की त्याच्यामध्ये मटेरियल तुम्हाला शोधायची गरज लागेल. ऑलरेडी आवर क्लास मटेरियल इज देयर. अलॉंग विथ दॅट वी हॅव द रेफरन्स मटेरियल आहे. रेफरन्स मटेरियल झालं की तुम्हाला ह्याच्याबरोबर अवेलेबल गायडन्स आहे म्हणू शकतो आपण. गायडन्स आहे. येस, मेंटर्स आहेत चांगले. टेस्ट पेपर लिहून घेण्यासाठी किंवा आन्सर रायटिंग करण्यासाठी टेस्ट अवेलेबल आहेत. आपण त्याच्यावरती फीडबॅक चांगला देऊ शकतो. ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल आहेत बेसिकली. त्यामुळे ऍग्रिकल्चर महत्वाचं आहे. पण फक्त ह्याच्यासाठीच नाही, आता ऍग्रिकल्चर अजून का महत्वाचं आहे हे लक्षात ठेवा. फॉरेस्ट सर्व्हिसेस. त्यासाठी फॉरेस्ट सर्व्हिसेस इट विल इन्क्लूड बोथ स्टेट फॉरेस्ट, दोन्ही पण गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आता युपीएससीचा जो काही तुमचा फॉरेस्टचा सिलेबस आहे, ऍग्रिकल्चर ऑप्शनल आय एम टॉकिंग अबाउट, तो आणि सिव्हिलचा 99% सेम आहे. आय एम सेइंग 99%, कारण पेपर 1 मध्ये काहीतरी वेगळे टॉपिक्स आहेत. फार्म मेकॅनायझेशन जे आपल्याला पेपर 1 मध्ये नाही आहे तिकडे सिव्हिल सर्व्हिसला, तो फक्त तुमच्या कशात आहे, फॉरेस्ट मध्ये आहे. फार्म मेकॅनायझेशन इट इज ओनली वन टॉपिक विच इज डिफरंट. ते तुमच्या सिव्हिल सर्व्हिसेसला नाही आहे. बट हाच फक्त नाही आहे, लक्षात ठेवा. जेव्हा तुम्हाला दुसरा ऑप्शनल घ्यायला लागतो विच इज बॉटनी, मोस्टली बॉटनी घेतात. बऱ्याच जणांना असं वाटतं की बॉटनीपेक्षा जिओलॉजी बरं पडेल, बट आय से बॉटनी इज व्हेरी मच सुटेबल फॉर यू. त्याचं कारण काय लक्षात ठेवा, कारण ऍग्रिकल्चर पेपर 2 अँड बॉटनी पेपर 2 80% सिलेबस सेम आहे. व्हॉट आय एम सेइंग, 80% सिलेबस सेम आहे. कारण काय ह्याच्यासाठी सांगतो तुम्हाला, कारण बॉटनी पेपर 2 मध्ये स्टॅटिस्टिक्स हा थोडासा वेगळा टॉपिक आहे विच इज व्हेरी शॉर्ट टॉपिक. बॉटनी पेपर 2 मध्ये इकॉलॉजी नावाचा एक टॉपिक वेगळा आहे, दॅट स्टडी इन ऍग्रिकल्चर पेपर 1. म्हणजे ऑलमोस्ट जर काय बघायला गेलं तर बॉटनी पेपर 2 तुमचा जवळजवळ 90% तुमचा कव्हर होतोय. पेपर 2 आय एम टॉकिंग अबाउट. जर काय केलं तर तुम्ही ऍग्रिकल्चर ऑप्शनल जर फक्त केला तर तुमचा बॉटनीचा निम्मा अभ्यास झाला. कारण का ऍग्रिकल्चर बॉटनी पेपर 1 मध्ये सुद्धा बरेचसे असे टॉपिक्स आहेत ज्याच्यामध्ये तुम्हाला ऍग्रिकल्चरचा यूज होणार आहे. एक्झाम्पल इज युअर वी कॅन से युअर पॅथॉलॉजी, डिसीज सायकल विचारले जातात. where we learn that, we learn in the agriculture paper 2. पॅथॉलॉजी, एंटोमॉलॉजी मध्ये जे टॉपिक्स आहेत, पॅथॉलॉजी नॉट द एंटोमॉलॉजी बेसिकली, पण ते तुम्हाला बॉटनी पेपर 1 मध्ये आहे. येस, आहे का? व्हेरियस डिसीज कॉज्ड बाय बॅक्टेरिया, व्हायरस, फंजाय. येस, आहे का रे? त्यामध्ये टॉपिक सिलेबस आहे समोर, आहे त्यामध्ये टॉपिक. कुठं आहे? पेपर 1 मध्ये आहे, बॉटनीच्या पेपर 1 मध्ये. दॅट इज नॉट द थिंग. अगेन यू हॅव वन topic called as economic botany, is called as economic botany, ज्याच्यामध्ये तुम्हाला काय विचारलं जाते, प्लांटचं सायंटिफिक नेम, प्लांट पार्ट युज्ड, हे अशा टॉपिक्स विचारलं जातं तुम्हाला. आणि तो कुठं आपण स्टडी करतो? ॲग्रोनॉमी, येस, हॉर्टिकल्चर मध्ये ते आपण स्टडी करतो का तोच? मग तो पण टॉपिक तुमचा बऱ्यापैकी होऊन जातो त्याच्यामध्ये. आणि शेवटचा टॉपिक असतो त्याच्यामध्ये पेपर 1 मध्ये बॉटनी पेपर 1 मध्ये ऑर्गॅनोजेनेसिस नावाचा एक टॉपिक आहे, ज्याच्यामध्ये आपण टोटीपोटेन्सी करतो, प्लुरिपोटेन्सी करतो. ह्या सगळ्या गोष्टी आपण कुठं करतो? बायोटेक्नॉलॉजी इन द ऍग्रिकल्चर ऑप्शनल. म्हणजे बॉटनीचा निम्म्यापेक्षा जास्त सिलेबस कव्हर झाला का तुमचा? वेल, इट मे बी फॉर द इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस और इट मे बी फॉर द स्टेट सर्व्हिसेस. म्हणजे फक्त आणि फक्त ऍग्रिकल्चर ऑप्शनल केलेल्याचा फायदा बघा. राज्यसेवा असू दे तुमची, राज्यसेवा, स्टेट सर्व्हिसेस, इट मे बी युअर युपीएससी एक्झाम, इट मे बी युअर सिव्हिल सर्व्हिसेस एक्झाम, देन इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम किंवा महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस एक्झाम. ह्या चारही एक्झामसाठी तुम्हाला सिलेबस मोर ऑर लेस
पूर्ण कव्हर होऊन जातो. पूर्ण म्हणू शकत नाही आपण, पण बॉटनी हा सिलेबस तुम्हाला थोडासा वेगळा करावा लागतो आणि थोडासा डीप मध्ये जाऊन करावा लागतो. बट अगेन एक कॉन्फिडन्स येतो की यार ऍग्रिकल्चर केलाय, बॉटनी पण आपला बऱ्यापैकी झालेला आहे. दॅट कॉन्फिडन्स इज दॅट. अंडरस्टँडिंग द पॉईंट? येस. ह्याच्यासाठी हे महत्वाचं आहे परत. म्हणून ऍग्रिकल्चर घेतलेल्याचे फायदे हे आहेत, लक्षात ठेवा. तुम्ही उद्या जॉग्राफी घ्या, पबॅट घ्या, PSIR घ्या, सोशोलॉजी घ्या, तुम्हाला काय करायचं आहे? राज्यसेवा पण करायची आहे, UPSC पण करायची, किंवा UPSC पण करायची आहे, फॉरेस्ट सर्व्हिस करायची आहे, राज्यसेवा करायची आहे, स्टेट फॉरेस्ट सर्व्हिस करायची आहे. कारण का ह्यावर्षी जागा चांगल्या आलेल्या आहेत. ह्यावर्षी जागा चांगल्या आलेल्या आहेत. बरोबर आहे. कशाला? फॉरेस्टला. आपण काय म्हणतो? यार फॉरेस्ट करू, पण फॉरेस्टचं किती मार्कांनी मेरिट जास्त लागतं? 15, 16, 17, 18 मार्कांनी मेरिट. चुकून म्हणा, चुकून देव न करत तुमचं प्री न निघायला, पण नाही निघाली समजा, अर्ध्या मार्काने राहिली, काय ऑप्शन राहतो तुमच्याकडे? काय ऑप्शन राहतो? ओनली राज्यसेवा. आणि जर काय तुम्हाला राज्यसेवा करायची असेल तर ऑप्शन पण आहे तिथं. आणि जर काय तुमचे फॉरेस्टला ऑप्शन वेगळे आहेत आणि स्टेट सर्व्हिसला ऑप्शन वेगळे आहेत, काय झालं याच्यामध्ये? 3 ऑप्शन्स करावे लागणार आहेत तुम्हाला. 3 ऑप्शन्स करावे लागणार आहेत. फॉरेस्टचे 2 आणि स्टेट सर्व्हिसचा 1. पण जर काय तुम्ही ऍग्रिकल्चर हा ऑप्शन ठेवला की तुम्हाला फक्त 2 ऑप्शन करावे लागणार आहेत, लक्षात ठेवा. तुमचा सिव्हिल सर्व्हिस फॉरेस्ट सर्व्हिसचा रिझल्ट येऊ दे न येऊ दे, वी हॅव गॉट हिअर द व्हॉट रिझल्ट? महाराष्ट्र स्टेट सर्व्हिसेस, और इट मे बी द UPSC एक्झाम, सिव्हिल सर्व्हिस एक्झाम. आपला ऑप्शनल तरी तयार आहे, आपला ऑप्शनल तरी तयार आहे. दॅट्स द रिझन वाय ऍग्रिकल्चर हॅज टू बी टेकन ॲज अन ऑप्शनल. गेटिंग द पॉइंट? येस. सगळ्यात मोठा फायदा, आपण ग्रॅज्युएट जे असतो ते ऍग्रिकल्चर मधून बरेचसे विद्यार्थी जे असतात, 90% विद्यार्थी जे ऍग्रिकल्चर ऑप्शन घेतात ते ऍग्रिकल्चर बॅकग्राऊंडचे असतात. पण 10% विद्यार्थी असे पण असतात ज्यांचं इंजिनिअरिंग पण सर्व्हिसेस झालेले आहेत, ते सुद्धा विद्यार्थी ऍग्रिकल्चर ऑप्शन घेतात. आता ऍग्रिकल्चर ऑप्शन कुणी घ्यावा? येस, ऑफकोर्स ज्याचा ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएशन झाले त्यांनी 100% किंवा 1,01,000% घ्या, त्यांनी घ्यायलाच पाहिजे. कारण का स्क्रॅच पासून सगळं करायची गरज लागत नाही. बट द सेकंड थिंग इज, 11वी 12वीला ज्यांचं ऍटलिस्ट बॉटनी हे बायोलॉजी आहे, कुठला ग्रुप? बी ग्रुप आहे, त्यांनी सुद्धा ह्याच्यामध्ये घेतलेला हरकत नाही, लक्षात ठेवा. कारण का सायन्स नॉलेज जे लागणार आहे ते तुम्हाला मोस्टली पेपर 2 साठी लागणार आहे. 1 साठी ठीक आहे, नसलं तरी इट कॅन बी मॅनेज्ड. पेपर 2 ला थोडंसं तुम्हाला सायन्स बॅकग्राऊंड लागणार आहे. गेटिंग द पॉइंट? येस. दॅट्स अनदर थिंग. अंडरस्टूड? एनी डाउट्स ऑनलाईन? एनी डाउट्स? येस, समजतंय का? ते महत्वाचं आहे. नाहीतर सर काहीतरी सांगताय त्यांनी सगळं डोक्यावरनं चाललंय, असं नको इथं व्हायला. समजणं एक्सपेक्टेड आहे. वी हॅव टू अंडरस्टँड दॅट. सिलेबसच्या अगोदर थोडंसं अजून एक गोष्ट मगाशी सांगायची राहिली. ऍग्रिकल्चरचा अजून फायदा लक्षात घ्या. प्रिलिम्स, मेन्स आणि इंटरव्ह्यूसाठी UPSC असेल तर त्या 4 ते 5 प्रश्न, किती म्हणूया, 4 ते 5 प्रश्न हे ऍग्रिकल्चरचे असतात. त्याच्याला प्रिलिम्सला इन द UPSC 4 ते 5 प्रश्न. राज्यसेवेचं बघायला गेलं तर 2-3 कदाचित असू शकतात, 2 ते 3 किंवा 4 जास्तीत जास्त असू शकतात. सो वी विल टेक इट 3 to 4 क्वेश्चन्स इन द MPSC. फॉर व्हॉट? इट इज फॉर द प्रिलिम्स. इट इज फॉर द प्रिलिम्स. ठीक आहे, हे तर आपल्याला करायचं आहे. पण हे झाल्यानंतर दुसरा एक मुद्दा आहे, मेन्सला. मग काय? ऑप्शनल तर सोडाच, पण मेन्सला कुठे यूज होणार आहे? तर मेन्सला तुम्हाला GS3 नावाचा एक पेपर आहे, त्याच्यामध्ये ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स जो टॉपिक आहे, इट इज नॉट अबाउट ओनली इकॉनॉमिक्स, इट इज ऑल अबाउट द ऍग्रिकल्चर. क्रॉपिंग पॅटर्न घ्या, इरिगेशन सिस्टीम्स घ्या, इश्यूज रिलेटेड टू PDS, BDS, ह्या सगळ्या गोष्टी आपण इकडे कव्हर करणार आहोत. कुठं? वी कॅन से इन द GS3. इन द GS3 याचं. आता एक उदाहरण घेऊया. UPSC ला एक प्रश्न आला होता. प्रश्न काय आला होता? GS3 मधलं मी सांगतोय. व्हॉट इज ॲलोपॅथी? व्हॉट इज ॲलोपॅथी अँड हाऊ इट इज हेल्पफुल इन प्लॅनिंग द क्रॉपिंग पॅटर्न. आय थिंक सो 2016-17 ला काहीतरी प्रश्न आला होता. आय थिंक सो 16 ला प्रश्न आला होता. व्हॉट इज ॲलोपॅथी? काय प्रश्न होता? ॲलोपॅथी. कोणाला माहिती आहे ॲलोपॅथी म्हणजे काय? एनीवन कॅन टेल मी? हा, कशावरती? नाही,
हा कशावरती असतं? नॉट द सनफ्लॉवर, इट इज नॉट ओनली अबाउट द सनफ्लॉवर. हा, हार्मफुल इफेक्ट ऑन क्रॉप्स कशाचा? वीडचा. इट्स द weeds harmful effect on the crops, it is called as allelopathy. And the UPSC asked the question in the GS3. कुणाला येणार आहे हा प्रश्न? कुणाला येणार आहे? आयदर ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट और आयदर द ऑप्शनल पर्सन. ठीक आहे, क्वचित असा येऊ शकतो. बट व्हॉट अबाउट द क्रॉपिंग पॅटर्न, जो ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी तुम्हाला प्रश्न विचारला जातो. ऑलमोस्ट प्रत्येक वर्षी तुम्हाला क्रॉपिंग पॅटर्न वरती प्रश्न विचारला जातो, इरिगेशन वरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. आणि हे सगळं आपण कुठं करणार आहोत? ऑप्शनल्स मध्ये. हे सगळं ऑप्शनल्स मध्ये आपण कव्हर करणार आहोत. गेटिंग द पॉइंट? येस. त्याच्यामुळे तुम्हाला तिथं सेपरेट प्रिपरेशन करायची गरज लागत नाही. ते जे बाकीच्या ऑप्शनलच्या विद्यार्थ्यांना तिकडे सेपरेट प्रिपरेशन ते करावं लागणार आहे. तर आपण म्हणूया की आपल्याला 30 ते 40 मार्काचं एज असू शकतं. कशामध्ये? GS3 मध्ये 31 ते 40 मार्काचा ह्याच्यामध्ये एज असण्याची शक्यता आहे. तर हे झालं तुमचं पेपर. आणि थोडासा पार्ट तुम्ही जॉग्राफी मध्ये म्हणू शकता, कारण का सॉइल्स ऑफ इंडिया वगैरे ह्या टॉपिक्स ते जॉग्राफीला असतात, हे म्हणू शकतो. बट निग्लिजिबल आहे तो पार्ट बेसिकली. बट जर का इकडचा पार्ट बघितला कशाचा? GS3चा पार्ट, इथं मेजर टॉपिक आहे तो. अंडरस्टँडिंग? येस. लास्ट इज द इंटरव्ह्यू. त्यासाठी इंटरव्ह्यू साठी कोणताही ऑप्शनल असू दे तुमचा, फरक नाही पडत इंटरव्ह्यू मध्ये. बट इफ यू बिलॉंग टू अ पर्टिक्युलर बॅकग्राऊंड, से फॉर एक्झाम्पल ऍग्रिकल्चर, तुम्हाला इंटरव्ह्यू मध्ये निम्मे एक प्रश्न तरी ऍग्रिकल्चर वरती विचारले जातात. कशावरती? ऍग्रिकल्चर वरती. मग ती कोणतीही एक्झाम असू दे, काय असू दे, कोणतीही एक्झाम असू दे, तुमचं जे काही बॅकग्राऊंड आहे त्याच्यामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन झालेलं आहे त्याच्यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जातात. ऍग्रिकल्चरची एक्झाम असू दे. येस, ऑफकोर्स ऍग्रिकल्चर एक्झाम म्हटली तर आपण ऍग्रिकल्चर MPSC म्हटलं तर ऑफकोर्स ऍग्रिकल्चरचं असणार आहे. ठीक आहे. सेकंड Akash, I will give the answer for this question. Okay, ठीक आहे. Wait for some time. ठीक आहे. तर सेकंड, जर का तुम्ही UPSCच्या एक्झामला असाल तर ह्याच्यामध्ये अर्धे एक प्रश्न तरी तुमच्या ऍग्रिकल्चरचे असतात. आणि UPSCचा फेवरेट प्रश्न आहे, जर का ऍग्रिकल्चर ग्रॅज्युएट असाल तर डायरेक्टली GM क्रॉप पासून चालू करून देतात. डायरेक्ट GM क्रॉप पासून चालू करतात, किंवा जर का MSP इश्यू असेल तर MSP पासून चालू करून देतात. पण तो UPSCचा फेवरेट प्रश्न आहे. इंटरव्ह्यू तुमचा निम्मा तर ह्याच्यावरती जातो. फॉरेस्ट सर्व्हिसेसला तर मोस्टली फॉरेस्ट आणि हे सोडून तरी काय प्रश्न विचारणार नाही. ठीक आहे. फक्त तुमचा पॅनलचा चेअरमन जो असतो हे त्यांच्यावरती डिपेंड असतं की ते कोणते प्रश्न विचारणार. कारण माझा पहिला इंडियन फॉरेस्ट सर्व्हिसचा इंटरव्ह्यू होता. मला सरांनी पहिलाच प्रश्न विचारला होता की सॉफ्ट पॉवर आणि हार्ड पॉवरचा अर्थ काय. बिकॉज ही वॉज अ व्हाईस ऍडमायरल, रिटायर्ड व्हाईस ऍडमायरल ऑफ इंडियन नेव्ही. दिवान सर होते. दिवान सरांचं जे काही 2014ला माझा 15ला इंटरव्ह्यू झाला होता. 14ची एक्झाम आणि 15ला इंटरव्ह्यू झाला होता. ह्याच्यामध्ये सरांनी चालूच करताना कशापासून केलं होतं? व्हॉट इज हार्ड पॉवर अँड सॉफ्ट पॉवर, इकॉनॉमिक कंडिशन्स हे सगळ्या विचारले होते. पण त्याच्यानंतर जे काही माझे प्रश्न आले ना ते ऍग्रिकल्चर वरती आणि तुमच्या ह्याच्यावरती आले होते, फॉरेस्ट वरतीच. पण ऍग्रिकल्चर वरती प्रश्न विचारतात. आणि सिव्हिल सर्व्हिसचा सुद्धा हा अनुभव आहे. लक्षात ठेवा की बरेचसे प्रश्न तुमच्या ऍग्रिकल्चर वरती विचारले जातात. ठीक आहे. त्याच्यासाठी ऑलरेडी तुमचं इथं ऑप्शनल मधून प्रिपरेशन झालेलं असतं. जर का तुमचा गॅप भरपूर असेल तर त्या गॅप मध्ये बेसिकली डिग्रीचे तुम्ही टिलेजची डेफिनेशन सुद्धा विसरतो. टिलेजची डेफिनेशन सुद्धा विसरतो. जर का तुम्हाला विचारलं टिलेजची डेफिनेशन सांगा, काय सांगणार तुम्ही? हे बेसिकली ह्याच्यासाठी तुम्हाला ऍग्रिकल्चरचं थोडंफार नॉलेज असणं एक्सपेक्टेड असतं इंटरव्ह्यूच्या टायमाला. लक्षात ठेवा. सो इंटरव्ह्यूला सुद्धा ऍग्रिकल्चरचा खूप महत्वाचा फायदा असणार आहे. कारण का इफ यू आर द ग्रॅज्युएट फ्रॉम दॅट पर्टिक्युलर स्ट्रीम. अंडरस्टँडिंग? येस. येस आकाश सर, आय एम प्रिपेअरिंग महाराष्ट्र फॉरेस्ट सर्व्हिस 2015. येस ऑफकोर्स आकाश, बघ नक्कीच ही बॅच आपण जॉईन करू शकतो. याचा मगाशीच मी तुम्हाला काय सांगितलं होतं की फक्त आपण फॉरेस्ट सर्व्हिस म्हणतोय आपण की फॉरेस्ट सर्व्हिसला मला हे करायचं. कारण का फॉरेस्ट सर्व्हिसला जो काही सिलेबस आहे तो सगळा सिलेबस आपल्या ऍग्रिकल्चर ऑप्शन मध्ये सगळाच कव्हर होतो बेसिकली. त्याच्यामुळे तो तर काही प्रॉब्लेम नाही आहे. सेकंड, फक्त काय ह्याच्यामध्ये एक आहे, जर समजा राज्यसेवेची एक्झाम जे आहे त्याच्यामध्ये जर काही फॉरेस्टचा कटअप जास्त लागला आणि फक्त आपण राज्यसेवा प्रिलिम्स क्लिअर झालो तर मग आपल्याकडे ऑप्शन फक्त उरतो तो राज्यसेवा करायचा. त्याच्यामुळे हे जो काय आहे तर ती फॉरेस्टसाठी सिलेबस पूर्णपणे कव्हर होतो. त्याच्यामध्ये काय डाऊट घ्यायची गरज नाही आहे. त्याच्यामुळे तो तिकडे तुम्हाला नक्कीच फायदा होणार. आणि बेसिकली एक लक्षात ठेवा, आता ह्या वर्षीचा जर काय पेपर तुम्ही बघितला असेल आयोगाचा ऍग्रिकल्चर ऑप्शनलचा फॉरेस्टसाठीचा, तर त्यांनी जो सिलेबस
दिलेला आहे त्याला त्यांनी स्टिक नाही राहिलेले आहेत, लक्षात ठेवा. ते सिलेबसच्या बाहेर जाऊन त्यांनी काय केलेले आहेत, प्रश्न विचारलेले आहेत. सो माझा असं ओपिनियन असेल की तुम्ही पूर्णपणे सिलेबस कव्हर करा जो तुमचा आयोगाचा आहे. आयोगाला म्हणजे जे काय महाराष्ट्र सर्व्हिसेसला त्यांनी जो काही सिलेबस दिलेला आहे किंवा युपीएससीचा सिलेबस आहे तो पूर्णपणे कव्हर करून घ्या, जेणेकरून तुमचे आउट ऑफ द सिलेबस क्वेश्चन जे आहेत म्हणजे फॉरेस्टला हे सुद्धा आपल्याला टॅकल चांगल्या पद्धतीने करता येतं. ठीक आहे, कारण का कुठं नाही तर कुठेतरी रिलेव्हन्स असतो, कुठं नाही तर कुठेतरी रिलेटेड असतात टॉपिक्स, लक्षात ठेवा. त्यामुळे ते कधीही तो पूर्ण केलेल्याचा कधीही फायदा होतो. त्याच्यामुळे नक्कीच आपण जॉईन करू शकतो, नॉट एन इश्यू. ठीक आहे, व्हॉट इज द सिलेबस? जर काय सिलेबस बघितला पेपर 1चा तर जवळजवळ 7 पॉईंट आहेत आपल्याकडे. 7 पॉईंट मध्ये पहिला पॉईंट इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट अँड द इकॉलॉजी. आता इकॉलॉजी, एन्व्हायरमेंट आणि इकॉलॉजी हा जो टॉपिक आहे याच्यामध्ये निम्मा पार्ट तुम्ही समजून घ्या स्टॅटिक आहे, निम्मा पार्ट जो आहे वी कॅन से इट इन्क्लूड्स द सर्टन करंट अफेअर्स ऑफ इट. करंट अफेअर्स, कारण का क्लायमेट चेंजचा जो काही पार्ट आहे याच्यामध्ये बराचसा टॉपिक जो आहे तो करंट अफेअर्स मध्ये इन्क्लुडेड आहे. तर हा पहिल्यांदा टॉपिक आहे तुमचा. सेकंड टॉपिक जो आहे बेसिकली तो आहे तुमचा ॲग्रोनॉमीचा. ॲग्रोनॉमी मध्ये मोस्टली प्रश्न कशावरती विचारले जातात तर 4-5 टॉपिक्स यांची खूप फेवरेट आहे. एक तर पॅकेज ऑफ प्रॅक्टिसेस तुमचे स्पेसिफिक विचारले जातील, जसं की तुमचं चिकपी घ्या. चिकपी बऱ्याच वेळेला युपीएससीनं प्रश्न विचारून गेलेले चिकपीवरती किंवा कदाचित वीटवरती विचारतील, राईसवरती विचारतील. म्हणजे मेजर क्रॉप्स जे आहेत जास्तीत जास्त 10-12 क्रॉप्स असतील, 10-12 ॲग्रोनॉमिकल क्रॉप्स फक्त करायचे आहेत आपल्याला. जसं की तुमचा से फॉर एक्झाम्पल वी विल से ॲग्रोनॉमी मध्ये सिरियल्स म्हणूया आपण. सिरियल्स मग याच्यामध्ये राईस असेल, व्हीट असेल, मेज असेल किंवा ज्वार असेल, बाजरा असेल, हे मोस्टली क्रॉप्स तुम्हाला विचारले जातील. हे झाल्यानंतर ऑइल सीड्स विचारतील. ऑइल सीड्स मध्ये मोस्टली ग्राउंडनट, सोयाबीन, सनफ्लावर हे विचारलं जाऊ शकतं तुम्हाला. ऑइल सीड झाल्यानंतर तुमचे शुगर क्रॉप्स मध्ये मोस्टली इट विल बी ओनली शुगर केन, मोस्टली ओनली शुगर केन इट विल बी दॅट. ठीक आहे, मग तुमचं जे काही पल्सेस आहेत, पल्सेस मोस्टली ह्याच्यावरती चिकपी वरती शक्यतो प्रश्न विचारले जातात तुम्हाला. ह्याच्या पलीकडे शक्यतो युपीएससी आजपर्यंत गेलेली नाहीये, पण आपण एवढं आपण धरून चालू शकतो. गेटिंग? पण आता एक लक्षात ठेवा, फक्त आपल्याला राईस, व्हीट, मेज, ज्वार, बाजरा हे नाही करायचं किंवा सोरगम, बेसिकली ज्वार हेच नाही करायचं. आपल्याला काय करायचं आहे, मेज जेव्हा करतो मेज मध्ये पण वेगवेगळ्या गोष्टी आहेत, जसं की क्वालिटी प्रोटीन मेज, कल्टिवेशन प्रॅक्टिस वेगळा आहे, फॉडर पर्पज साठी मेज असेल वेगळा आहे, बेबीकॉर्न साठी वेगळा आहे का, स्वीटकॉर्न साठी वेगळा आहे का, काय सेम आहे? पण आपलं चुकतं काय की आपण ह्यातलं तरी सगळं करत बसतो. फक्त ह्याच्यामध्ये चेंजेस काय काय होतात, चेंजेस होतो तुमचा सीड रेट, चेंजेस होतो तुमचा सीड रेट झाल्यानंतर अजून काय चेंज व्हायला पाहिजे, इट इज अ व्हरायटी. हे झाल्यानंतर तुमचं इल्ड चेंज होईल, हे झाल्यानंतर हार्वेस्टिंग स्टेज तुमचं चेंज होईल. बाकीच्या गोष्टी सगळ्या सेम राहतात, कारण मेजला जे काही क्रॉपिंग हे सॉइल टाईप लागणार आहे तर सेम लागणार आहे, वॉटर मॅनेजमेंट मोर ऑर द लेस सेम लागणार आहे, फर्टिलायझर मॅनेजमेंट सेम लागणार आहे, तुमचं सीड रेट ऑलमोस्ट बऱ्यापैकी सेम लागतं. करायचं काय असतं, हे 4-5 गोष्टी फक्त वेगळ्या करायच्या असतात. राईस पण जेव्हा आपण करतो, राईसला पण 2 गोष्टी वेगवेगळ्या करायला लागतात. बेसिकली बघायला गेलं तर 3 गोष्टी आहेत. एक तर तुमचा अपलँड पॅडी, लोलँड पॅडी अँड देन इट इज अ SRI मेथड. ह्या 3 गोष्टी करायला लागतात. असंच बाकीच्या क्रॉपचं पण आहे, लक्षात ठेवा. फक्त याला फक्त आपल्याला स्टिक राहून चालत नाही, तर ह्या बाकीच्या गोष्टी पण आपल्याला करणं एक्सपेक्टेड. गेटिंग द पॉईंट? ठीक आहे, मग ॲग्रोनॉमी मध्ये अजून इंटिग्रेटेड फार्मिंग सिस्टीम, सस्टेनेबल ॲग्रिकल्चर, क्रॉपिंग पॅटर्न, वेगवेगळे क्रॉपिंग पॅटर्न हे किंवा ॲग्रो क्लायमॅटिक झोन्स, ॲग्रो इकॉलॉजिकल झोन्स ह्याच्यावरती प्रश्न विचारले जाऊ शकतात. वीड सायन्स अगेन इट इज व्हेरी इझी टॉपिक. वीड सायन्स वरती हार्डली 1-2 क्वेश्चन्स विचारले जातात. Then it is a soil chemistry and the nutrient management. Very important topic, but very easy topic. थोडंसं याच्यामध्ये आपण म्हणूया की टेक्निकल, थोडे टेक्निकलिटीज असतात त्याच्यामध्ये. आता काय टेक्निकलिटीज? एक्झाम्पल, ऍसिडिक सॉइलचा अर्थ काय? ऍसिडिक सॉइलचा अर्थ काय? हा, आता आपला प्रॉब्लेम इथंच होतो की जिथं पीएच लेवल आपलं 7 पेक्षा खाली असतं याला आपण काय म्हणून टाकतो, ऍसिडिक सॉइल म्हणून टाकतो.
बट जेव्हा आपण टेक्निकल भाषेमध्ये लिहितो तेव्हा आपल्याला पण लिहायला लागतात जिथं H+ ions are more. Say for example, where the oxides of or oxides are more. कारण का iron oxide and the aluminum oxides are more. हे तुमच्या त्या डेफिनेशन बेसिकली सलाईन सॉइल आपण जेव्हा म्हणतो सलाईन सॉइल मध्ये प्रॉब्लेम काय असतो सॉरी जेव्हा आपण बेसिक सॉइल म्हणतो तेव्हा आपण म्हणतो pH 7 पेक्षा जास्त पण सलाईन सॉइल मध्ये पण क्लासिफिकेशन आहे सलाईन सॉइलचं पण आपल्याला क्लासिफिकेशन बघायला लागतं से फॉर एक्झाम्पल काय बेसिक सॉइलचं क्लासिफिकेशन सलाईन सॉइल अल्कली सॉइल अँड द सलाईन अल्कली सॉइल आता अल्कली सॉइलला सोडिक सॉइल म्हणतात आता सोडिक सॉइलचा अर्थ काय सलाईन सॉइलचा अर्थ काय ह्याचे कॅरेक्टरिस्टिक्स काय असतात ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित पाहिजे ऍक्च्युली एक्सचेंजेबल सोडियम पर्सेंटेज किती असतं इलेक्ट्रिकल कंडक्टिव्हिटी किती असते येस ह्या सगळ्या गोष्टी जेव्हा तुम्हाला माहित असतात तेव्हा तुम्ही चांगल्या पद्धतीने आन्सर लिहू शकता लक्षात नाहीतर होत नाही आपला प्रॉब्लेम काय असतो आपण जनरल करून जातो आणि जनरलिस्ट आपण काय करतो आन्सर लिहायला चालू करतो अंडरस्टँडिंग द पॉइंट येस सॉइल सायन्स अगेन व्हेरी इम्पॉर्टंट सॉइल अँड वॉटर कन्झर्वेशन सोपा टॉपिक आहे पण ह्याच्यामध्ये पण सेम तुम्हाला काही एक्झाम्पल्स केस स्टडीज ह्या गोष्टी लिहायला लागणार आहेत ठीक आहे व्हेरी इम्पॉर्टंट इरिगेशन सिस्टीम्स वगैरे ह्याच्यावरती ड्रिप इरिगेशन स्प्रिंकलर इरिगेशन व्हेरी फेवरेट ड्रायलँड ऍग्रिकल्चर असेल हा अजून सगळ्यात इम्पॉर्टंट टॉपिक आहे ज्याचं राज्यसेवा असू दे किंवा युपीएससी असू दे याच्यावरती हमखास प्रश्न येणार म्हणजे येणार आता लास्ट इयरला 2024च्या प्रिलिम्सला आयोगाने ड्रायलँड ऍग्रिकल्चर वरती परत प्रश्न विचारला खूप महत्वाचा टॉपिक आहे कारण का 66% ऑफ इंडियाज ऍग्रिकल्चर इज कॅरीड अंडर द ड्रायलँड ऍग्रिकल्चर त्याच्यामुळे हा प्रश्न तुम्हाला येणार म्हणजे येणार लक्षात ठेवा गेटिंग द पॉइंट येस then agriculture economics and agriculture extension is extension छोटे टॉपिक्स आहेत पण हाय लिंक टॉपिक्स आहेत काय छोटे टॉपिक्स आहेत हाय लिंक पण ह्याच्यामध्ये करंट रिलेव्हन्स थोडासा आहे काय ह्याच्यामध्ये करंट रिलेव्हन्स so you have to go beyond the static syllabus and you have to cover this topic static syllabus च्या पलीकडे जाऊन तुम्हाला करावं लागतं say for example what are the recent agriculture extension tools काय विचारलं जाऊ शकतं agriculture extension tools what are the recent development in agriculture marketing say for example अशा पद्धतीचे क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात तुम्हाला आयोग असू दे एमपीएससी असू दे किंवा युपीएससी असू दे दोन्ही मध्ये पण तुम्हाला अशा पद्धतीचे प्रश्न मिळणार म्हणजे मिळणार लक्षात ठेवा त्याच्यामुळे इथं करंट अफेअर्सचं रिलेव्हन्स थोडंसं त्याच्यामध्ये जास्त असण्याची शक्यता आहे सो यू हॅव टू गो बियॉन्ड द स्टॅटिक सिलेबस विच इज मेन्शन्ड इन युअर सिलेबस which is being given by the MPSC or the UPSC. So we have to go beyond this and we have to include the current affairs data, current affairs topics as well. So say for example in the agriculture economics we have a topic called as the MSP. आता MSP हा टॉपिक कुठंच मेन्शन नाहीये लक्षात ठेवा कुठंच मेन्शन नाहीये इवन दो वी हॅव टू डू दिस टॉपिक प्रॉपरली कारण का त्याचं महत्व काय इश्यूज काय चॅलेंजेस काय काय ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला राज्यसेवेमध्ये विचारले जाऊ शकतात किंवा युपीएससी मध्ये विचारले जाऊ शकतात so we have to do from the both the angle remember it understanding the point yes so जर का टॉपिक चांगला झाला हा पेपर जर चांगला झाला 150 155 च्या आसपास मार्क मिळण्याची शक्यता आहे लक्षात ठेवा आउट ऑफ 250 then it is your genetics then the paper 2 will come to the paper 2 आता पेपर 2 मध्ये जर बघायला गेलं जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग क्रॉप फिजियोलॉजी बायोटेक्नॉलॉजी आणि सीड टेक्नॉलॉजी व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक्स कारण का ह्याच्यावरती जे काही क्वेश्चन्स येतात हे तुम्हाला सेक्शन ए मध्ये येतात पेपर 2 जो आहे प्रत्येक पेपर मध्ये सेक्शन ए सेक्शन बी असणार आहेत प्रत्येक सेक्शन मध्ये प्रत्येक सेक्शन मध्ये 4 क्वेश्चन्स असतील आणि सगळ्यात जास्त क्वेश्चन जे येतील तुम्हाला हे सेक्शन ए वरती येणार आहेत लक्षात ठेवा सेक्शन ए आणि जर का तुम्ही हा जर सेक्शन चांगला केला आय विल गॅरंटी यू दॅट 150 मार्क्स विल बी डन 150 आणि ऍज कम्पेअर टू दिस टॉपिक्स
हॉर्टिकल्चर अँड द प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी. आता सीड टेक मधला पण काही पार्ट तुम्हाला पेपर सेक्शन बी मध्ये पण विचारले जातील, बट आय विल गॅरंटी की बाबा हॉर्टिकल्चर आणि प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजीला जेवढे कष्ट करायला लागतील ह्याच्यापेक्षा कमी कष्टामध्ये तुम्हाला त्या टॉपिक्स मध्ये हे होतील. आणि ही माझी गॅरंटी आहे. Because each and every concept, if you prepare well from this, it may be the genetics, it may be plant breeding, crop physiology, or it may be the biotechnology or the seed science. If you do each and every topic properly, I'm saying, concept जर काही क्लिअर असतील, I will guarantee की 150 ते 160 मार्क कुठे गेलेले नाहीत लक्षात. कारण का सेक्शन ए पूर्णपणे तुमचा होऊन जातो फक्त ह्याच्यावरती, आणि ह्याच्यावरतीच तुम्हाला सगळ्यात जास्त मार्क पडणार आहेत. आणि हे लिहून ठेवा, हे लिहून ठेवा. बऱ्याच जणांचं काय असतं, तर हे टॉपिक्स खूप अवघड आहेत, जेनेटिक्स समजत नाही, प्लांट ब्रीडिंग समजत नाही, क्रॉप फिजियोलॉजी. अरे पण आपण त्या दृष्टीने कधी वाचलेलंच नाहीये. डिग्रीमध्ये बॉटनी हा सगळ्यात डोक्यावरनं जाणारा विषय होता. त्यामध्ये आपण काय करायचो की पास होण्यापुरतं तरी ऍटलिस्ट लिहायला पाहिजे. बायोटेक्नॉलॉजी तर डोक्यावरनं वरतीच जायचं, 5 पासून जरी सुटला तरी सुटलं असं होतं. पण बेसिकली आय विल टेल यू की जेव्हा तुम्हाला हे टॉपिक समजायला लागतील ना, तेव्हा तुम्हाला याच्यामध्ये इंटरेस्ट वाढायला चालू होतो. त्याच्यामुळे हे करणं खूप इम्पॉर्टंट आहे, लक्षात ठेवा. आणि ह्याच्यावरतीच तुम्हाला जास्त मार्क पडणार आहेत. आणि हे जर काही तुम्ही केला तर आय विल टेल यू की तुम्हाला पेपर 1 पेक्षा पेपर 2 ला जास्त मार्क पडण्याची शक्यता का असते, फक्त ह्या टॉपिक्स मुळे. व्हेरी इझी टॉपिक्स, येस ऑफकोर्स, पण करावं लागणार आहे. ठीक आहे. मी इझी का म्हणतोय, केलं समजलं की इझी आहे. कारण काय ह्याच्यामध्ये लिहायचं काय, जे काय तुम्हाला बुक मध्ये तेवढंच लिहायचं आहे. व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन फोटोसिंथेसिस अँड रेस्पिरेशन. बुक मध्ये 10 पॉईंट आहेत, 10 पॉईंटच लिहायचे तुम्हाला. 15 पॉईंट लिहून चालणार नाहीत, कारण एक्झामिनरला पण माहिती आहे 10 डिफरन्स असतात. आपण काय करतो, वडून ताणून 15 पॉईंट कसे कव्हर करता येईल आपल्याला, हे 20 मार्काला प्रश्न आला, आपण काय करणार, वडून ताणून 20 तरी पॉईंट लिहायला पाहिजेत. अरे पण एक्झामिनरला पण माहिती आहेत ना 10च्या पेक्षा जास्त डिफरन्स नाही आहेत, कुठं आणताय तुम्ही. तुम्ही तर रिसर्चच केला पाहिजे. मग तो एक्झामिनर तुम्हाला शोधतील, अरे 10 पॉईंट कुठून आणले जरा सांग म्हणून, कुठून रिसर्च केला, तो तुम्हाला विचारतील. मग मीन्स व्हॉट आय एम ट्राइंग टू से की बाबा जर काय तुम्हाला तेवढेच पॉईंट आहेत तर तेवढेच मुद्दे लिहायचे, त्याच्यापेक्षा पलीकडे जाऊन काही लिहायची गरज नाही. अंडरस्टँडिंग द पॉईंट, गेटिंग. सो these are actually topics are very important. आणि हे लक्षात ठेवा की सिक्वेन्स न केलं तुम्ही तर हे टॉपिक्स तुम्हाला समजायला सोपं जातं. जर काय जेनेटिक्स केलं तर प्लांट ब्रीडिंग समजायला सोपं जातं, जेनेटिक्स प्लांट ब्रीडिंग जर केलं तर क्रॉप फिजियोलॉजी समजायला सोपं जातं. लक्षात करून घ्या, कारण इंटरलिंकेजेस थोड्याफार गोष्टी आहेत लक्षात ठेवा याच्यामध्ये, आणि ते इंटरलिंकेजेस जर समजलं तर सोपं जातं. आणि हे 3 टॉपिक जर समजलं तर बायोटेक्नॉलॉजी समजून जातं, इझी समजून जातं. गेटिंग द पॉइंट. सीड सायन्स छोटा टॉपिक आहे, महत्वाचा आहे, पण छोटा टॉपिक आहे, महत्वाचा आहे. 20-30 मार्काचे क्वेश्चन्स तर याच्यावरती प्रश्न विचारले जातात. अँड देन कम्स द हॉर्टिकल्चर, ज्याच्यावरती आपण हाईक करतो. खूप 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 मोठा टॉपिक आहे, खूप खूप जास्त सिलेबस आहे. अरे पण त्या सिलेबस मधलं पण काय करायचं हे पण आपल्याला माहित पाहिजे ना, काय करायला पाहिजे हेच माहित पाहिजे. प्लांट पॅथॉलॉजी आणि एंटोमॉलॉजी ह्याच्यामध्ये पण तुम्हाला कसं करायला पाहिजे प्रिपरेशन हे तुम्हाला एकदा कळालं. डिसीजेस, फंगल डिसीजचे सिम्पटम्स बघा, आणि कोणताही फंगल डिसीज घ्या त्याचे सगळे सिम्पटम्स सेम असतात मोर ऑर लेस, आणि त्याचं कंट्रोल मेजर सेम असतं. एंटोमॉलॉजी मध्ये जावा, जे काही पेस्ट असणार तुमचे ते पेस्ट कुठलं पेस्ट आहे हे तुम्हाला जर समजलं तर खायचं तुमचं काय असतं, से फॉर एक्झाम्पल तुमचं कंट्रोल मेजर पण सेम असतं. आता एक्झाम्पल काय घेऊ शकतो आपण, सॉइल बॉर्न डिसीज आहे. आता सॉइल बॉर्न डिसीज जर असेल किंवा सॉरी पेस्ट असेल तर काय डायमिथोएटच टाकणार आहे तुम्ही, कोणताही पेस्ट असू दे डायमिथोएटच टाकणार आहे. बरोबर आहे काय चुकीचं आहे? येस बरोबर आहे. म्हणजे कोणता पेस्ट आहे काय आहे त्याचं स्पेसिफिकली लक्षात ठेवा, गरज नाही ना. सॉइल बॉर्न पेस्ट असेल तर डायमिथोएट टाका, सोडून टाका ना. जर तुमचं व्हायरल डिसीज आहे काय अप्लाय करणार, हा कसं काय व्हायरल डिसीजला, व्हायरल डिसीज कुणामुळे होतो, व्हायरल डिसीज कोणते आहेत, स्टंटनिंग इज अ व्हायरल डिसीज, लीफ कर्ल इज अ व्हायरल डिसीज, मोझॅक इज अ व्हायरल डिसीज. बरोबर आहे. मग हे कुणामुळे होतात, वेक्टरमुळे. मग कंट्रोल कोणाला करायला पाहिजे, वेक्टरला कंट्रोल करण्यासाठी काय टाकतो आपण, इमिडाक्लोप्रिड. येस, कुठलाही बघा सकिंग पेस्ट आहे तो, कारण का इमिडाक्लोप्रिड कुणाला मारायचा असतो, सकिंग पेस्टला. येस Jayashree, it is not about the insecticide. I am talking about which insecticide. That insecticide is important.
I'm not talking about insecticide or the pesticide. I'm talking about which pesticide, which insecticide. It is the imidacloprid. Done. Imidacloprid टाकलं, तुमचा काय कंट्रोल झाला? वेक्टर कंट्रोल झाला का? वाय? बिकॉज इट इज अ सकिंग पेस्ट. आणि सगळे तुमचे वेक्टर जे असतात ते मोस्टली सकिंग पेस्ट असतात. ऑलमोस्ट ऑल द वेक्टर्स आर द सकिंग पेस्ट. ऍफिड, जासिड, मिलीबग हे सगळे काय झाले तुमचे? व्हाईट फ्लाय अगेन, ऍसिड, जासिड, व्हाईट फ्लाय हे काय झाले? ट्रिप्स अगेन. दे आर द वेक्टर्स. आणि ते कुठले आहेत? सगळे सकिंग पेस्ट आहेत. हे समजून घेणं एक्सपेक्टेड आहे. हे जर समजलं तर सोपं जातं. लक्षात ठेवा. आपण काय करतो? ह्या क्रॉपचा पेस्ट आहे, ह्या क्रॉपचा थ्रिप्स आहे, ह्या क्रॉपचा ऍफिड आहे, मग ह्याचं सिम्पटम्स बघा. त्याचं गरज नाही. कॉमन सिम्पटम्स असतात. एक दोन गोष्टी फक्त काय असणार तुमच्या वेगळ्या असणार आहेत. फ्रूट बोरर असेल तर फ्रूट बोररचे ऑलमोस्ट सिम्पटम्स सेम असतात. फक्त तो लीफ व्हेजिटेबलचा आहे की मँगोचा आहे हे फक्त लक्षात ठेवायचं आणि ह्याच्यानुसार फक्त थोडेफार एक दोन सिम्पटम्स बदलायचे. सहा सात सिम्पटम असले की 4-5 सिम्पटम तुमचे कॉमन असतात, एक दोन सिम्पटम्स फक्त वेगळे असतात. गेटिंग द पॉइंट? Then it is the food production and consumption. Very important topic and very easy topic. 40 ते 50 मार्काला 100% प्रश्न येतात. 40 ते 50 मार्काला 100% प्रश्न येणार आहेत आणि खूप सोपा टॉपिक आहे. लक्षात ठेवा. आणि याचा फायदा तुम्हाला ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा आणि ऍग्रिकल्चर इकॉनॉमिक्स मध्ये सुद्धा होणार आहे. म्हणजे GS3 मध्ये खूप महत्वाचा टॉपिक आहे. गेटिंग? सो दिस इज बेसिकली द सिलेबस फॉर अवर एक्झाम. हा काय तुमचा सिलेबस आहे तुमच्या एक्झामसाठी. गेटिंग? डिटेल मध्ये मी सिलेबस बघितलेला दाखवलेला नाहीये कारण गरज नाहीये त्याची. ठीक आहे. द बुक लिस्ट. बरेच विद्यार्थ्यांचं असतं की बुक लिस्ट कुठली पाहिजे काय. पेपर 1 साठी आपल्या क्लासच्या ज्या काही नोट्स आहेत दे विल बी सफिशियंट. पेपर 2 साठी काही बुक्स लागणार आहेत. येस ऑफकोर्स लागणार आहेत. नोट्स मधनं बऱ्याचशा गोष्टी, बऱ्याचशा म्हणण्यापेक्षा 90% गोष्टी कव्हर होतील. 10% साठी तुम्हाला सेपरेट वाचावं लागणार आहे डीपर अंडरस्टँडिंग साठी जर काही तुम्हाला पाहिजे असेल तर. अदरवाइज यू कॅन रिलाय ऑन द नोट्स ऑल्सो. इट इज कम्प्लिटली सफिशियंट. पण तरी सुद्धा मुलांना लिस्ट लागत असते. 4-5 बुक्स असतात ते खूप महत्वाचे असतात आणि ते तुमच्याकडे काही पाहिजेतच. सो व्हॉट आर दोज? ॲग्रोनॉमीचा रेड्डी अँड रेड्डीचं बुक पाहिजे. अरुण कात्यांचं पार्ट फर्स्ट ओनली पार्ट 1 हे 2 बुक तुमच्याकडे असणं एक्सपेक्टेड आहे. आणि जर काय तुम्हाला अजून थोडंसं डीपर अंडरस्टँडिंग पाहिजे असेल सॉइल सायन्सचं तर डीके दासचं बुक घेऊ शकता. डीके दासचं. इकॉनॉमिक्स साठी VT राजूचं बुक आहे. VT राजूचं बुक आहे हे घेऊ शकता. ठीक आहे. पण ह्याच्या पलीकडे तुम्हाला बुक्स घ्यायची गरज नाहीये. इकॉलॉजीच्या ज्या काही नोट्स आहेत क्लासमध्ये जेवढ्या नोट्स दिल्या जातील तेवढंच फक्त करा. मोर दॅन सफिशियंट होऊन जातील. वेट सायन्स जेवढं क्लासमध्ये दिलं जातील तेवढं फक्त करून घ्या. मोर दॅन सफिशियंट आहे. तेवढं जरी केलं मोर दॅन सफिशियंट आहे. म्हणजे बेसिकली पेपर 1 तुम्ही कम्प्लिटली 100% यू कॅन रिलाय ऑन अवर क्लास नोट्स. ओनली द थिंग इज की करंट अफेअर्स मधून थोड्याशा गोष्टी तुम्हाला काय कराव्या लागतील? इन्क्लूड कराव्या लागतील करंट अफेअर्स मधून. एक्सेप्ट दॅट यू कॅन कम्प्लिटली रिलाय ऑन द क्लास नोट्स. ठीक आहे. पेपर 2 साठी जर काय तुम्हाला जेनेटिक्स, क्रॉप फिजिओलॉजी हे जर काय पुस्तकातूनच वाचायचं असेल, अगेन आय एम टेलिंग की क्लास नोट्स सफिशियंट आहेत. पण जर काय तुम्हाला पाहिजे असतील तर फुंदन सिंग घ्या. फुंदन सिंग फॉर द जेनेटिक्स अँड द प्लांट ब्रीडिंग GPB साठी. आणि ह्या 2 पुस्तकातूनच तुमचं बायोटेक्नॉलॉजी पण बऱ्यापैकी होऊन जाईल. बऱ्यापैकी म्हणतोय मी तुम्हाला, सगळं होणार नाही या 2 पण बऱ्यापैकी. क्लास नोट्स मध्ये सगळं कव्हर आहे. बट अगेन दिस बुक्स जर पाहिजे असतील तर हे बुक्स घ्या. BD सिंग खूप बल्की आहे. बऱ्याच जणांचं असतं सर आमच्याकडे BD सिंग आहे. BD सिंग वापरण्याचा इश्यू नाही आहे. पण BD सिंग वाचताना खूप वेळ जातो आणि ते तेवढं आउटपुट नाही आहे. एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न तुम्हाला फुंदन सिंग इज सफिशियंट. BD सिंग खूप डीपर अंडरस्टँडिंग मध्ये आहे आणि BD सिंग मधल्या काही पॉईंट्स आपण ऑलरेडी बुक्स मध्ये नोट्स मध्ये टाकलेले आहेत किंवा आपण इथं डिक्टेशन ते तुम्हाला देणार आहोत. ठीक आहे. हे झाल्यानंतर जर काय अजून तुम्हाला बुक्स पाहिजे असेल तर क्रॉप फिजिओलॉजीचं एक बुक घ्या. क्रॉप फिजिओलॉजी पांडे अँड सिन्हा सर. पांडे अँड सिन्हा वी कॅन से. पांडे अँड सिन्हाचं बुक पाहिजे असेल तर घ्या. अगेन
notes are prepared by using this Pandey and Sinha and the degree notes हे करूनच तुमचे नोट्स बनवलेले आहेत. देन आफ्टर दॅट सीट टेक्नॉलॉजीला डिग्रीच्या नोट्स पेक्षा क्लासच्या नोट्स वापरा. क्लासच्या नोट्स विल बी सफिशियंट. काही टॉपिक्स तुम्हाला इथं क्लासरूम मध्ये लिहून दिले जातील सीटेकचे. ठीक आहे. हे झाल्यानंतर बेसिकली तुमचं सीटेक झाल्यानंतर बायोटेक्नॉलॉजी क्लास नोट्स वरती रेफर करा. मोर दॅन सफिशियंट होऊन जाईल. आणि फुंदनसिंग मधून तुमचं ऑलरेडी ते होणार आहे. एंटोमॉलॉजी, पॅथॉलॉजी आणि हॉर्टिकल्चरसाठी क्लास नोट्स अगेन विल बी सफिशियंट. बट इफ यू वॉन्ट डिग्रीच्या नोट्स किंवा मॅन्युअल्स जे असतात तुमचे, कुठले मॅन्युअल्स, डिग्रीचे प्रॅक्टिकल मॅन्युअल जे असतात ते प्रॅक्टिकल मॅन्युअल्स हँडी ठेवा. फक्त तेवढं सफिशियंट होऊन जाईल. आणि क्रॉप प्रोडक्शन अँड द कन्झम्पशन, जो काय फूड प्रोडक्शन कन्झम्पशनचा जो काय टॉपिक आहे, लास्ट टॉपिक, कम्प्लिटली रिलाय ऑन द क्लास नोट्स. डोंट गो एनीवेअर. कारण तुम्हाला फूड प्रोडक्शन कन्झम्पशनच्या नोट्स कुठेही बाहेर अवेलेबल मार्केटमध्ये नाही आहेत आणि चांगल्या नोट्स कुठंच नाही आहेत. लक्षात ठेवा. आपल्या नोट्स वापरा. फक्त याच्यामध्ये तुम्हाला परत करंट व्हॅल्यू ऍडिशन जे असतील, गव्हर्नमेंटच्या स्कीम्स वगैरे ज्या असतील त्या फक्त तुम्हाला अपडेट कराव्या लागतील. जसं क्लास होत जाईल, जसं करंट अफेअर्स गोष्टी आहेत, करंट अफेअर्सचे रिलेव्हन्स आहेत, ज्या तुम्हाला लागणार आहेत त्या गोष्टी आपण क्लासमध्ये देतो. पण क्लास संपल्यानंतर जे काय तुम्हाला लागणार आहे ते तुम्ही अपडेट करत राहा तुमच्या नोट्समध्ये. ठीक आहे. आता क्लासमध्ये आपण काय काय देणार आहोत किंवा काय काय करणार आहोत हे लक्षात ठेवा. पूर्णपणे वर्ड टू वर्ड सिलेबस तुमचा कव्हर केला जाणार आहे. वर्ड टू वर्ड, आय एम टॉकिंग अबाउट वर्ड टू वर्ड अँड दॅट टू इन द डिटेल. कशामध्ये? डिटेलमध्ये. तुमचे कॉन्सेप्टची क्लॅरिटी इथं क्लासरूम मध्ये होईल, ही माझी गॅरंटी आहे. ही माझी गॅरंटी. अभ्यास करायची गॅरंटी तुम्ही घ्यायला पाहिजे. ठीक आहे. नाहीतर सर इथं शिकवतात आणि आम्ही लायब्ररीमध्ये जाऊन काहीतरी वेगळंच करतोय किंवा बाहेर जाऊन कुठेतरी फिरायला जातोय, असं करू नका. जे काय सांगितलं जाईल त्या गोष्टी करा. कम्प्लिटली आन्सर रायटिंग विल बी डन इन द क्लास इटसेल्फ. आन्सर रायटिंगची प्रॅक्टिस वगैरे जे असेल, तुमच्या टेस्ट वगैरे असतील, जवळजवळ 14 ते 16 आपण टेस्ट घेतो. सेक्शनल टेस्ट आणि फुल लेंथ टेस्ट विल बी डन इन द क्लास. सेकंडली याच्यामध्ये वन ऑन वन डिस्कशन केलं जातं. लक्षात ठेवा. द वन ऑन वन डिस्कशनचा ज्यांनी ऍग्रिकल्चर एमपीसीची बॅच केल्या त्या विद्यार्थ्यांना वन ऑन वन डिस्कशनचा फायदा जास्त माहित असेल, रादर दॅन जस्ट चेकिंग. नुसता टिकमार्क करून ते तुम्हाला फीडबॅक कळणार नाही किंवा काय चुकते काय हे कळणार नाही. आन्सर रायटिंग इज व्हेरी मच इम्पॉर्टंट, ऍटलिस्ट फॉर द एमपीसी स्टुडंटसाठी तर खूप आन्सर रायटिंग महत्वाचं आहे. ज्यांनी ऍग्रिकल्चर एमपीसी ऍड दिलेली आहे त्यांना पण माहित असेल की आन्सर रायटिंग करणं किती चॅलेंजिंग असतं. येस, 10 विद्यार्थी त्यांना विचारू शकता की किती चॅलेंजिंग असतं. आणि ते आर्ट शिकण्यासाठी तुम्हाला कमीत कमी 3 ते 4 महिने मेहनत घ्यावी लागणार आहे. लक्षात ठेवा. आणि ह्याची पण जबाबदारी मी घेतो की आन्सर रायटिंग सुद्धा तुम्ही जर काय केलं, पहिल्यापासून जे सांगतोय आन्सर रायटिंगसाठी, ते जर क्लासमध्ये जर काय केलं, तुम्ही टेस्ट जर काय रेग्युलर दिल्या, तर आन्सर रायटिंगला तुम्हाला कुणीही चॅलेंज करू शकणार नाही. ही माझी गॅरंटी. दॅट्स माय गॅरंटी. ठीक आहे. हे झाल्यानंतर तुम्हाला प्रिंटेड नोट्स पेपर 1 आणि पेपर 2 च्या दोन्हीच्या पण प्रिंटेड नोट्स तुम्हाला मिळणार आहेत. हा एक. सेकंडली याच्यामध्ये तुम्हाला काही जे काही व्हॅल्यू ऍडिशन करंट अफेअर्सच्या जे काही टॉपिक्स येतील, जे तुम्हाला कुठेही मिळणार नाही, ना बुक्समध्ये, ना तुमच्या रेफरन्स बुकमध्ये किंवा बेसिकली तुमच्या नोट्समध्ये, असे काही जर काही इम्पॉर्टंट टॉपिक्स करंट अफेअर्समध्ये असतील तर ते तुम्हाला पीडीएफच्या फॉर्ममध्ये तुमच्या ऍपवरती तुम्हाला मिळून जातील. ठीक आहे. तर एवढं सगळं आपण आपल्या क्लासरूममध्ये देणार आहोत. जनरली क्लास संपण्यासाठी कमीत कमी 6 महिने लागणार आहे. डिसेंबर पर्यंत आपलं टार्गेट आहे की डिसेंबर पर्यंत तुम्हाला तुमचं पूर्णपणे सिलेबस कंप्लीट करायचा. कदाचित राज्यसेवेची जी काही मेन्स असणार आहे ती कदाचित तुमची मार्चमध्ये असेल आणि तुम्हाला कमीत कमी 2 ते 2.5 महिने राहतील, एवढं नक्कीच आपण सफिशियंट टाइम देणार आहोत. आणि जी काही फॉरेस्टची एक्झाम असेल ती कदाचित राज्यसेवा झाल्यानंतर कदाचित असू शकते. त्याच्यामुळं ह्याच्यासाठी पण तुम्हाला सफिशियंट टाइम मिळणार आहे. त्याची जबाबदारी आमची आहे की सिलेबस लवकरात लवकर कंप्लीट करायचा. कमीत कमी 125 ते 130 लेक्चर लागू शकतात. जवळजवळ 250 आवर्स पेक्षा जास्त लेक्चर्स लागू शकतात. 250 तास, घड्याळी तास म्हणतोय मी तुम्हाला, त्याच्यापेक्षा जास्त. ऑर वी कॅन से 2-2 तासाचे जे लेक्चर असतील ते कदाचित 125-130 च्या आसपास लेक्चर तुम्हाला लागू शकतात. पण याच्यामध्ये इन डिटेल सिलेबस तुमचा कव्हर होणार आहे. आणि एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू न लक्षात ठेवा, एक्झामला जेवढं गरज आहे तेवढ्या सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं क्लासमध्ये मिळणार आहे. याची जबाबदारी आमची राहील. त्याच्यामुळे तुम्ही बिंदास राहा. काहीही कुठेही मार्केटमध्ये जायची गरज लागणार नाही तुम्हाला. सर आम्ही क्लास इथं लावलाय पण आम्हाला ह्या गोष्टी मिळत नाहीत. तुम्हाला जे लागणार आहे, जे वाटतं तुम्हाला, क्लास जरी लावला आणि लावल्यानंतर जर का तुम्हाला वाटत असेल की सर आम्हाला ह्या गोष्टी पण पाहिजेत, तुम्ही फक्त येऊन सांगा. आणि जर का ते व्हॅलिड असतील, व्हॉट आय एम सेइंग, व्हॅलिड असतील एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू ना, तर ते नक्कीच आम्ही देऊ, नक्कीच देऊ. पण जर सर तिकडं असं मिळतं, हे मिळतं, ते मिळतं, मग हे पण
पण जर काय गरज नसेल तर त्या गोष्टी घेण्यात काय अर्थ नाही, लक्षात ठेवा. पण जर काय एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू जर काय तुम्हाला पाहिजे असेल तर नक्कीच सगळ्या गोष्टी तुम्हाला इथं मिळतील. लागणार असेल तर नक्कीच आम्ही तो देणार. ठीक आहे. नाउ एनी डाउट्स, एनी क्वेश्चन्स नाउ हियर? येस, ऑनलाईन एनी डाउट्स? इथे समोर बसलेले काही डाउट्स विचार विचार विचार, जे काही डाउट्स आहेत ते. नाही डाउट्स क्लिअर? in MPC forest means and MPC agri means it can be used as a base for the MPC agriculture. Now see, राधेश्याम, प्रॉब्लेम काय ह्याच्यामध्ये, ऍग्रिकल्चर एमपीसीचा जो काय आपण अभ्यास केलेला आहे ते, ह्याचा जो अभ्यास केलेला आहे तो फक्त आपण काय केलेला आहे की तो सिलेबस पुरतं तेवढा मर्यादित ठेवला होता आपण, कारण का सिलेबस खूप मोठा होता आणि डीप मध्ये कव्हर केला नव्हता. आणि ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम पण असा आहे की ऍग्रिकल्चर एमपीसी मध्ये जो काही सिलेबस आहे तो तेवढा सिलेबस ऑप्शनलचा कव्हर होत नाही, लक्षात घ्या. कारण का जेनेटिक्स, प्लांट ब्रीडिंग, बायोटेक्नॉलॉजी असेल किंवा तुमचं प्लांट ब्रीडिंग असेल, क्रॉप फिजिओलॉजी असेल, तर सगळा सिलेबस तुमचा तिकडं होत नाही. एक्सटेन्शन, इकॉनॉमिक्स जे टॉपिक्स आहेत ते तुमचं तिकडं ऍग्रिकल्चर एमपीसीला होत नाही. सॉइल सायन्सचा सगळा टॉपिक तिकडं होत नाही. ॲग्रोनॉमीचा बऱ्यापैकी होत असेल, पण इकॉलॉजीचा जो काही टॉपिक आहे तो तिकडं होत नाही, लक्षात ठेवा. हे झाल्यानंतर बरेचसे टॉपिक जे काही तुमचे आहेत पेपर 2 ला, सीड सायन्सचा सीड टेक्नॉलॉजीचा टॉपिक पूर्णपणे तिकडे कव्हर होत नाही. तर बरेचसे सिलेबसला स्टिक राहून आपण तिकडे सिलेबस घेतला होता, पण ह्याच्यातला बराचसा पार्ट ऑप्शनल, बराचसा पार्ट जो आहे तो ऑप्शनलचा बराचसा पार्ट तिकडे ऍग्रिकल्चर एमपीसी मध्ये नाही आहे, लक्षात घ्या. आणि तेवढ्या डीपली आपल्याला थोडंसं जाऊन आपल्याला प्रिपरेशन करावं लागणार आहे ऑप्शनल साठी. ठीक आहे. नाही, हे सांगितलं जयश्री की एएफओ साठी जर काही प्रिपरेशन केलं असेल तर होणार नाही इकडं, कारण एएफओचं पूर्णपणे पॅटर्न वेगळा आणि इथं जो काही पॅटर्न आहे तो पूर्णपणे वेगळा आहे. आणि इथं तुम्हाला मी मागाशी एक्झाम्पल दिलं, मायटोकॉन्ड्रियाचं एक्झाम्पल दिलं. कुठं 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 लिंक लावतोय आपण, लावतो का तो लिंक? आता मेल स्टरलिटी तुमचं महत्वाचं आहे का? सायटोप्लाझमिक मेल स्टरलिटी नावाचा टॉपिक आहे का? वन ऑफ द मेथड आहे ना, वन ऑफ द टाइप ऑफ द मेल स्टरलिटी. तिथं मायटोकॉन्ड्रिया, सायटोप्लाझमिक म्हणजे काय, मायटोकॉन्ड्रिया मध्ये असतो ना बेसिकली तुमचा डीएनए तो. हे बेसिकली बऱ्याचशा गोष्टी अशा असतात ना की ते तुमचे इंटरलिंकेजेस असतात, आणि ते इंटरलिंकेजेस जोपर्यंत तुम्हाला समजत नाही ना तोपर्यंत तुम्हाला त्या पद्धतीमध्ये लिहिणं एक्सपेक्टेड नाही. आता तुम्ही जर काय बघितला ऍग्रिकल्चर एमपीसी मध्ये, तर ऍग्रिकल्चर एमपीसी मध्ये अख्ख्या बॉटनीमध्ये कुठले प्रश्न आले होते तुमचे? फॅक्टर्स अफेक्टिंग द फोटोसिंथेसिस. अजून काय आलं होतं? अजून काय आलं होतं? नाही ना प्रश्न. असं नाही आहे, राज्यसेवेला किंवा युपीसीला असं नसणार आहे. राज्यसेवा आणि युपीसीला काय असणार आहे, जेनेटिक्स वरती जवळजवळ 40 ते 50 मार्काचे प्रश्न असणार आहेत, प्लांट ब्रीडिंग वरती 40 ते 50 मार्काचे, क्रॉप फिजिओलॉजी वरती 40 ते 50 मार्काचे, सीड टेक्नॉलॉजी वरती 20-30 कदाचित 35-40 मार्काचे पण प्रश्न असू शकतात. तर इकडे वेटेज भरपूर आहे, लक्षात ठेवा त्या टॉपिकचं, आणि तेवढं डीपली जाऊन आपल्याला करावं लागतं ते. नाही, ऍग्रिकल्चर ऑप्शनल आणि ऍग्री एमपीसी मेन्स सिलेबस सेम नाही आहे. ऍग्री एमपीसी साठी युजफुल असेल, पण सगळा सिलेबस कव्हर होणार नाही, तुम्हाला लक्षात ठेवा. आपण म्हणू शकतो की 25 ते 30% तुम्हाला सिलेबस तिकडे कव्हर होऊ शकतो, पण सगळा सिलेबस कव्हर होणार नाही. तर होईल, कारण काय इथं कॉन्सेप्च्युअल क्लॅरिटी चांगली होऊ शकते तुमची. हे झाल्यानंतर तुमचं आन्सर रायटिंग चांगल्या पद्धतीने इथं होणार, हे मात्र नक्की. पण सगळा सिलेबस होत नाही, लक्षात ठेवा. 70 ते 75% सिलेबस तिकडं भरपूर वेगळा आहे, 70% सिलेबस म्हणू शकतो पण भरपूर वेगळा आहे. त्याच्यामुळे ऍग्री एमपीसीची याच्यामध्ये सगळा सिलेबस कव्हर होणार नाही. एनी अदर डाउट्स? येस. प्रॅक्टिकल मॅन्युअल्स फक्त एंटोमॉलॉजी आणि पॅथॉलॉजी जर काय ठेवला सफिशियंट होऊन जाईल. ह्याच्या पलीकडे प्रॅक्टिकल बुक्स ठेवायची काही गरज नाही कोणत्याही. येस, ऑप्शनलची रेकॉर्डेड बॅच आहे, पण ती मागच्या वर्षीची आहे. जर काय तुम्हाला जर काय खूप असं वाटत असेल की लवकर सिलेबस आपल्याला कव्हर करायचा, मागच्या वर्षीची बॅच करू शकता. पण जर काय तुम्ही 2025 ची एक्झाम ऑप्शनलची देणार असाल तर माझं असं म्हणणं असेल की लाईव्ह बॅच घ्या. लाईव्ह बॅचचा थोडासा इम्पॅक्ट वेगळा असतो आणि लाईव्ह बॅच मध्ये तुम्हाला जास्त फायदा होतो. तर आय विल सजेस्ट की तुम्ही ते घेऊ शकता. जर काय
ऑप्शनलची रेकॉर्डेड बॅच तुम्ही घेऊ शकता. येस, स्टडी मटेरियल तुम्हाला मिळू शकतं. कुठली रेकॉर्डेड, राधेश्याम कोणती रेकॉर्डेड बॅच जॉईन केलेली आहे तू? ॲग्री एमपीएससीची की ऑप्शनलची? ऑप्शनलची नाही सर. बघ राधेश्याम, असं तर नाही होणार की मागच्या ऑलरेडी तुम्ही रेकॉर्डेड बॅच घेतलेली आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्येच लाईव्ह बॅच तुम्हाला असं नाही मिळणार. इतर तुम्ही रेकॉर्डेड बॅच म्हणजे मागच्या वर्षीची घ्या, नसेल तर मग ह्या वर्षीची बॅच जॉईन करा. मग तुम्हाला दोन्ही गोष्टी नाही मिळणार तशा, रेकॉर्डेड बॅच पण आणि ह्या वर्षीचं. कारण ह्या वर्षीचं जे काय तुमची ऑप्शनलची बॅच असेल ह्याचं सुद्धा तुम्हाला रेकॉर्डिंग सेपरेटली मिळणार आहे, लक्षात घ्या. ह्याचं सुद्धा तुम्हाला व्हॅलिडिटी एका वर्षापर्यंत असणार आहे. त्याच्यामुळं तुम्हाला दोन्ही नाही देऊ शकत, एकच कुठली तरी बॅच घ्यावी लागेल तुम्हाला, मागच्या वर्षीची किंवा ह्या वर्षीची. ह्या वर्षीची जरी असेल तर ते रेकॉर्डेड तुम्हाला मिळणारच आहे. येस, एनी अदर? इथं समोर क्लिअर? ऑनलाईन एनी अदर डाऊट्स? उद्या आपलं पहिलं लेक्चर असेल. सो विल बी स्टार्टिंग क्रोनॉलॉजिकल ऑर्डरनुसार आपण शक्यतो जातो. पेपर 2 मध्ये जिथं जिथं लिंकेजेस नाहीत असे टॉपिक्स आपण वेगळे करतो. कुरुक्षेत्र आणि ॲग्रोवन न्यूजपेपर वाचायची गरज लागणार नाही. जर का तुम्ही एमपीएससी करत असाल तर थोडंफार फक्त ओव्हरलुक करा, पण ह्याची गरज लागणार नाही बेसिकली तुमच्या ह्याच्यासाठी, कुरुक्षेत्र आणि ॲग्रोवनची. जर काय जिथं जिथं वाटेल की बाबा ह्याचं रिलेव्हन्स आहे ऑप्शनलला, तिथं तिथं मी स्वतःहून नोट्स तुम्हाला देणार आहे. ते तुमच्या डिक्टेशन नोट्समध्ये ते इन्क्लूड असणार आहे. त्याच्यामुळे त्याची तुम्ही सेपरेटली काही करायची गरज लागणार नाही, लक्षात घ्या. ठीक आहे. उद्या पहिला आपण टॉपिक जो घेणार आहे तो इकोलॉजी पासून आपण स्टार्ट करतो. टुमॉरो विल बी ऑर ओरिएंटेशन. आज झाले, उद्या तुमचं डेमो लेक्चर, उद्याचा पण डेमो लेक्चर असेल. अँड फ्रॉम द मंडे वी विल स्टार्ट अगेन कंटिन्यू विथ द इकोलॉजी. आपली जी बॅच असणार आहे ती सोमवार ते शुक्रवार पर्यंत बॅच असणार आहे, सकाळी 10 ते 12. जर काय वाटलं तर 12:30-1 पर्यंत पण ती एक्सटेंड होऊ शकते, लक्षात घ्या. हा, पण आता लगेच नाही, फ्युचरमध्ये महिना दीड महिना झाला की ते जर काय सिलेबस जर काय लवकर कव्हर करायचं असेल तर आपल्याला कदाचित ते करावं लागेल. कधी कधी आपण सॅटर्डेला पण लेक्चर घेतो, मंडे पासून सॅटर्डेला आपण कधी कधी आपण लेक्चर घेतो. 4-5 आठवडे आपण लास्ट बॅचला असं केलेलं आहे की शनिवारचे पण आपण लेक्चर्स घेतलेले आहेत. पण शक्यतो आपण 6 महिन्यामध्ये बॅच पूर्ण करतो. मागच्या वेळेला जी बॅच झाली होती ती 6.25 महिन्याची बॅच होती, कारण का थोडंसं ॲग्री एमपीएससीचे थोडेसे कमिटमेंट असल्यामुळे थोडंसं तिथं ऑप्शनल एक 15 दिवस पुढे गेला होता. पण आपण मागच्या वर्षी 6.25 महिन्यामध्ये आपण बॅच कव्हर केलेली आहे. ठीक आहे. ह्या वर्षी पण आपण 6 महिन्यामध्ये आपण बॅच कव्हर करण्याचं टार्गेट आहे, म्हणजे डिसेंबर पर्यंत तुमची बॅच पूर्ण होऊन जाईल. ठीक आहे. येस. परत आणि तुमच्या काही सुट्ट्या असतात, दिवाळीच्या सुट्ट्या वगैरे असतात, त्या सुद्धा काउंट करून आपण ते बघतोय. त्याच्यामुळे कदाचित सॅटर्डेला आणि कदाचित तुमचं जे काय एक्सटेंड होतं लेक्चर ते कदाचित अर्धा-1 तास तर कधी कधी एक्सटेंड होतं. येस, एनी अदर डाऊट्स ऑनलाईन? ऑनलाईन जर काय डाऊट्स नसतील वी कॅन स्टॉप. आणि जर काय तुम्हाला जर काय भेटायचं असेल मला ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांना किंवा ऑफलाईनच्या, आय एम अवेलेबल हिअर. तुम्ही फोन करून फक्त ऑफिसला फोन करा आणि तुमचं टायमिंग सांगा, मी त्यावेळेला असेल इथं हजर. सो डोंट वरी की. आणि ऑनलाईनच्या विद्यार्थ्यांनी पण काळजी करायची कारण नाही आहे की गायडन्स मिळेल की नाही. बऱ्याच विद्यार्थ्यांचं आहे कन्सर्न की सर पेटेमध्ये नाही, आम्हाला बरं पडलं असतं. बट अगेन मी सांगतो तुम्हाला त्याच्यामध्ये पण काळजी करायचं कारण नाही आहे. ऑनलाईनला जे ऑफलाईनला तुम्हाला फॅसिलिटीज मिळतात त्याच तुम्हाला ऑनलाईनला पण मिळणार, याची आमची गॅरंटी आहे. जर का तुम्हाला भेटायचं असेल, इथं भेटायचं असेल किंवा पेटेत भेटायचं असेल, तुम्ही फक्त सांगा सर आम्हाला भेटायचं, तुम्हाला विल बी प्रेझेंट द्या. सो डोंट वरी अबाउट द मीटिंग्स ऑल्सो, डोंट वरी अबाउट द डाऊट क्लिअरिंग ऑल्सो. जे काही डाऊट क्लिअरिंग असणार आहे ते तुम्हाला मिळणारच आहे. 1-on-1 जे काही मेंटरिंग असणार आहे ते ऑनलाईनचे बॅच असतील किंवा ऑफलाईनचे विद्यार्थी असतील तर तुम्हाला ते 100% मिळणार आहे, लक्षात ठेवा. त्याच्यामध्ये तुम्हाला काळजी करायचं गरज नाही. ठीक आहे. एनी अदर डाऊट्स? डाऊट नसतील तर थांबूया आपण. येस, विल स्टार्ट टुमॉरो. 10 वाजता आपलं लेक्चर असेल उद्या. आज थोडंसं 11 वाजता एक्सटेंड केलं होतं कारण का ओरिएंटेशन होतं, बाहेरचे विद्यार्थी येणार होते, त्याच्यामुळे आपण थोडंसं 11 वाजता घेतलं होतं. पण उद्यापासून आपलं बॅच जे असेल तर ते 10ला चालू होईल आपली. ठीक आहे. एनी अदर डाऊट्स ऑनलाईन? सो विल स्टॉप हिअर. विल मीट टुमॉरो. ओके. थँक्यू सो मच.